नमस्कार. गोलब सर सुरू करा. सुरू करते सर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि वाङ्मय संकुल मराठी विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई संयुक्त विद्यमानं मराठी भाषा पंधरवडा दरम्यान लेखक आपल्या भेटी या उपक्रमांतर्गत आयोजित अशा या विशेष व्याख्यानास उपस्थित सर्व साहित्यप्रेमींचं मनपूर्वक स्वागत. मराठी भाषेचं वैभव जपण्यासाठी आणि भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं आयोजन करण्यात येतं. भाषेच्या संवर्धनात आज आपण पाहिलं तर आजच्या पिढीचं साहित्य वाचकांपर्यंत पोहोचणं, अनुवादाच्या माध्यमातून भाषा साहित्य समृद्ध होणं अत्यंत गरजेचं ठरतं. तेव्हा आजच्या पिढीच्या लेखकाचं केवळ साहित्याचं वाचनच नव्हे तर लेखकाची भेट होणं, संवाद साधता येणं हे वाचकांच्या, विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं त्यांच्या लेखन प्रयत्नांना मिळालेली ऊर्जा आणि प्रेरणाच ठरतं. आणि म्हणूनच आज लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत आजचं जगणं लेखनात उतरवणारे युवा साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित माननीय प्रणव सखदेव सरांचं यांचा अनुवाद, संपादन, सृजनशील लेखन या विषयावरती विशेष व्याख्यान आपल्या सगळ्यांसाठी आज आयोजित करण्यात आलंय. तेव्हा सर्वप्रथम मी सरांचं विद्यापीठाच्या वतीनं मराठी विभागाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते. याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, भाषा आणि वाङ्मय संकुलाचे प्रभावी संचालक प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर यांचंही मनपूर्वक स्वागत करते. तसंच मराठी विभागाचे प्राध्यापक, सुपरिचित समीक्षक डॉक्टर दत्ता घोलप सर, प्राध्यापक सागर सुरवसे सर, ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले गेलेले विविध महाविद्यालयातील भाषा अभ्यासक, भाषा प्राध्यापक आणि सर्व माय मराठीची माया अनुभवणाऱ्या भाषाप्रेमी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर प्राध्यापक डॉक्टर दत्ता घोलप सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि आजचे व्याख्याते माननीय प्रणव सखदेव सरांचा परिचय करून द्यावा. नमस्कार सर्वांना. आपण भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्तानं काल प्राध्यापक गौरव थोरात सर यांचं अनुवाद अनुभव या विषयावरती व्याख्यान ऐकलं आणि आज प्रणव सखदेव सर यांना ऐकणार आहोत. अनुवादाच्या निमित्तानं काल थोरात सरांनी जी मांडणी केली आणि प्रात्यक्षिक काय असतं, प्रत्यक्ष अनुभवातून जाणं काय असतं, आशयाचं, दोन भाषा संस्कृतीचं देवाणघेवाणीचं नेमकं स्वरूप काय असतं, अनुवादकाचा त्यातला रोल काय असतो, या गोष्टी समजून घेतल्या. कारण ढोबळपणे काहीतरी करत राहण्यापेक्षा किंवा नुसतीच आदर्शवादी मांडणी करण्यापेक्षा विद्यार्थी हिताचं अधिक काय राहील आणि विद्यार्थी नेमकेपणानं या बाबी समजून घेतील असा हेतू घेऊन आम्ही या भाषा संवर्धनाच्या कार्यक्रमाचा उपयोग करायचा असा हेतू ठेवूनच कार्यरत होतो. त्या उद्देशानंच आज दुसरं व्याख्यान कुणाचं असावं असं ज्यावेळेस आम्ही विचार करत होतो त्यावेळेस सखदेव सरांना आपण विद्यार्थ्यांच्या समोर ठेवावं असा एक दृष्टिकोन किंवा असा विचार आला. तर त्याचं कारण असं, वय वर्ष 35च्या आत मुळात ग्रंथ प्रकाशित होणं हीच एक दुर्मिळ अशी बाब वाटते आणि अशा वयाच्या टप्प्यावरती सरांचे 5-6 ग्रंथ प्रकाशित आहेत. विशेषतः त्यांनी फिक्शनमध्ये काम केलेलं आहे आणि सर्व स्तरातल्या मराठी साहित्य व्यवहारामध्ये त्यांचं लेखन पोचलेलं आहे. कारण त्यांना नुकताच साहित्य अकादमीच्या युवा पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे आणि अकादमीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया खूप स्तरातून जात असते. अनेक चाळण्यामधून जाऊन तुमचं पुस्तक शॉर्टलिस्ट होत असतं आणि त्याला जो प्रतिसाद मिळतो तोही मोठ्या प्रमाणावर असतो आणि अशा सर्व कसोट्या पार करून या वयाच्या टप्प्यावर त्यांनी आपली लेखक म्हणून असणारी सिद्धता सिद्ध केलेली आहे. आणि आपल्यापेक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं 1-2 वर्षच ते आधीचे असतील आणि अशा टप्प्यावर लेखकीय समज त्यांनी प्रकट केलेली आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ते स्वतः अनुवादक आहेत. महत्वाच्या जागतिक पातळीवर नावाजलेल्या ग्रंथांचं अनुवाद कार्य त्यांनी पूर्ण केलेलं आहे. दुसरं
रोहन प्रकाशन असेल किंवा त्या अगोदर मेहता प्रकाशन असेल, अशा प्रकाशन संस्थांमध्ये त्यांनी संपादक म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे ठरवून साहित्य व्यवहाराच्या, भाषा व्यवहाराच्या जगामध्ये एक तरुण करिअर करायचं म्हणून पूर्ण वेळ लेखक म्हणून आलेला आहे. आणि मराठी सारख्या एका रिजनल लँग्वेज मध्ये मर्यादित अवकाशामध्ये सुद्धा पूर्ण वेळ करिअर म्हणून आपल्याला ठामपणानं उभा राहता येतं. आणि जरी ते करिअर म्हणून या क्षेत्राकडे आले असले तरी लेखक म्हणून त्यांनी आपली योग्यता सिद्ध केलेली आहे. 96 मॅट्रोमॉल आणि काळे करडे स्ट्रोक्स या त्यांच्या 2 कादंबऱ्या प्रकाशित आहेत आणि त्यातल्या काळे करडे स्ट्रोक्स या कादंबरीला युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. ही कादंबरी तरुणांचं भावविश्व, विशेषतः तरुणांच्या मनातल्या विभ्रमाचं, आपल्या मनातल्या ज्या काही लैंगिक जाणीवेपासून सर्व सामाजिक दबावाच्या गोष्टींचा जो काही विचार होतो आणि जे अंतर्मनातलं द्वंद्व आहे ते नेमकेपणानं त्यांनी पकडलेलं आहे. म्हणजे आपण असाच लेखक अभ्यासतो आहोत की जो आपल्या वयाचं, आपल्या आयुष्याला जोडलेलं असं भावविश्व आपल्याला सादर करतो आहे. आणि मला सांगायला हे विशेष वाटतं की आज ज्या पातळीची कथा जयंत पवार, असाराम लोमटे, किरण गुरव आणि प्रतिमा जोशी लिहित आहेत, त्या तोडीची कथा प्रणव सखदेव यांनी लिहिलेली आहे. अलीकडेच दिमित्री रियाज केळकरची गोष्ट हा संग्रह त्यांचा आलेला आहे. त्यापूर्वी निळ्या दाताची दंतकथा हा संग्रह आलेला आहे. आज विशेषतः 90 नंतर मराठी कथेचं जे बदलाचं किंवा मराठी कथेनं जो टप्पा गाठलेला आहे 90 नंतर, जो अवकाश स्थिर केलेला आहे, त्यामधले जे महत्वाचे लेखक आहेत त्यामधलं प्रणव सखदेव हे महत्वाचं नाव आहे. आणि म्हणून एक लेखक, अनुवादक, संपादक म्हणजे पूर्णांशानं या साहित्य व्यवहाराशी जोडलेला आणि आपल्याच वयाचा एक लेखक आपल्या पुढे येतो आहे. आणि मी सरांना विनंती करतो की आपल्या मार्गदर्शनानंतर जर काही मुलांनी शंका उपस्थित केल्या, काही प्रश्नोत्तरे आली तर त्यांचं शंका निरसनही आपण करूया, जेणेकरून हा जो शेवटी तुम्ही पुण्यामध्ये आहात आणि रुईया महाविद्यालयात तुमचं शिक्षण झालंय, परंतु खेड्यातल्या मुलांना याविषयी काही न्यूनगंड असतात, काही शंका असतात, त्याही तुमच्या वाटचालीतून मार्गदर्शनानं दूर होतील असा आपण आजचा एकूण प्रयत्न करू. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. परिचयातून आपल्या लक्षात आलेलंच आहे की अतिशय कमी वयामध्ये विपुल अशी साहित्य निर्मिती सरांनी केलेली आहे. कादंबरीत निर्माण केलेल्या पात्रांशी संवाद साधताना ते एका ठिकाणी म्हणतात की तुझ्यात प्राण फुंकलाय म्हटल्यावर तुला जगवायला हवं आणि तरी तुला जोडलेली नाळ एक ना एक दिवस तोडावीच लागेल. असे काही कविता वजा गहिरे स्ट्रोक त्यांच्या लेखनातून अनुभवल्यानंतर आता प्रत्यक्ष लेखकाशी संवाद साधूयात, लेखकाची भेट अनुभवूयात. मी माननीय प्रणव सखदेव यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, भाषा वाङ्मय संकुल, मराठी विभाग, त्यांचे उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी यांना प्रथमतः अभिवादन करतो आणि आभार मानतो. आणि आमचे मित्र दत्ता गोलप यांचेही आभार मानतो की त्यांनी आज विद्यार्थ्यांशी एक संवाद साधण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मला खूप आनंद होतोय की आज इथे बऱ्यापैकी विद्यार्थी किंवा तरुण याचं कारण असं की आतापर्यंत जे काही लिहिलं आहे, लिहिण्याचा प्रयत्न करतो, जे आजचं समकाळ आहे या समकाळाबद्दल काहीतरी मला बोलायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की मी आज जे काही बोलणार आहे ते खूप योग्य अशा तरुण पिढीच्या पुढे मला काहीतरी मांडायला मिळतंय. मी अगदी माझ्या लेखनाच्या सुरुवातीपासून थोडीशी सुरुवात करतो, कारण
आज इथे बरेच विद्यार्थी आहेत. मी कल्याण सारख्या एका मुंबई जवळच्या उपनगरामध्ये, म्हणजे तो खरं तर मुंबई सुद्धा नाही तर ठाणे जिल्ह्यातलं एक उपनगर छोटं, तिकडे माझं सगळं बालपण सुरुवातीचं गेलं. म्हणजे माझं सगळं 10वी पर्यंतचं शिक्षण तिकडे गेलं. हे सांगण्याचं मुद्दाम असं कारण इथे असं की बरेचदा जे अशा थोड्याशा उपनगरातून किंवा थोड्याशा खेड्यातून किंवा थोड्याशा निमशहरातून आलेले विद्यार्थी असतात किंवा तरुण असतात, त्यांना एक प्रकारचा न्यूनगंड असतो, जो मला सुद्धा होता. मी जेव्हा विद्या कॉलेजमध्ये शिकायला गेलो, म्हणजे मुंबईमध्ये गेलो 10वी तेव्हा तिकडे जे काही विद्यार्थी माझ्याच वयाचे होते ते खूप वेगळ्याच पातळीवर विचार करणारे होते. त्यांची भाषा वेगळी होती. ते इंग्रजी त्यांना खूप चांगली यायची, म्हणजे ते मराठी खूप चांगलं बोलायचे पण त्यांना इंग्रजी ज्ञान अवगत होतं, कारण त्यांचं एक्सपोजरच पूर्णतः वेगळं होतं. मुंबई कल्याण सारख्या एका तालुक्याच्या शहरात राहत असल्यामुळे. हॅलो, आवाज येतोय ना? हा, मी कल्याण सारख्या उपनगरामध्ये राहत असल्यामुळे आणि माझं शिक्षण त्या एकाच छोट्याशा वर्तुळात झालेलं असल्यामुळे 10वी पर्यंतचं मला तेवढं एक्सपोजर कधी मिळालेलं नव्हतं. ही खूप तफावत मला असं वाटतं की मला पहिल्यांदा मुंबईत गेल्यावर लक्षात आली आणि त्याच्यामुळे न्यूनगंड निर्माण नक्कीच झाला. पण मी इथे मुद्दाम सांगू इच्छितो की त्या न्यूनगंडाकडे मी जरा सकारात्मक पद्धतीने बघितलं. ते मी पुढे आणखी व्यवस्थित सांगतो. तर मी जेव्हा 10वीला होतो त्याच्या आधी थोडंसं, म्हणजे मी साधारण 8वीत असताना पहिल्यांदा एक कविता लिहिली. म्हणजे जर लेखनाबद्दलची सुरुवात म्हणायची तर ती सुरुवात, पण त्या कवितेला तसा काही अर्थ नव्हता. त्याच्यामध्ये पितळाट मला मग ज्याला आपण म्हणतो एक सुरुवातीचं सगळं एक आपल्या संस्कार असतात, त्या संस्कारातून लिहिलेली ती कविता होती. त्याच्यात माझं स्वतःच असं काही फार सांगितलेलं होतं असं नव्हतं, कारण ते वय पण तसं नव्हतं. पण एक मात्र नक्की की आपण जो काही अनुभव घेतला तो अनुभव शब्दांमध्ये मांडायचा आणि त्याची पुनर्प्रत्यय घ्यायचा, रिक्रिएट करायचा, आणि त्याचा जो आनंद होता तो आनंद मात्र मला त्यावेळेला मिळाला 8वीत असताना. आणि त्यातून मला खूप गंमत वाटली आणि एक मजा सुद्धा आली की आपण असं काहीतरी निर्माण करू शकतो जे स्वतःच आहे आपलं. त्यातून मी थोडंसं आणखीन जास्त लिहायला लागलो किंवा कवितेकडे थोडंसं आणखीन बघायला लागलो की कोण कशा प्रकारचं कविता लिहितं, म्हणजे मराठीमध्ये तरी. त्याआधीच सगळी माझी बॅकग्राऊंड, माझ्या घरी काही वाचनाचं वातावरण नव्हतं, पुस्तकं नव्हती, जेमतेम पेपर यायचा, कधी काही मासिक यायची, ती सुद्धा माहितीपर किंवा गृहशोभिका आणि अशा प्रकारची मासिकं कधी आली करायची. दिवाळी अंक वगैरे हे मला काही माहिती नव्हतं. मी क्रिकेट खेळणारा मुलगा होतो. मी कायम जवळपास फक्त जेवायला घरी असायचो, बाकी मी क्रिकेटच खेळत असायचो. त्याची मला खूप आवड होती. पण 8वी नंतर मात्र जेव्हा मी पहिल्यांदा कविता लिहिली, त्या कवितेच्या एक जी आवड निर्माण झाली त्याच्यानंतर मात्र एक वेगळा टर्निंग पॉइंट ज्याला मी म्हणेन की तो माझ्या आयुष्यातला होता. त्याच्यानंतर मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा मी एका क्लासला जायचो. त्यांचं नाव होतं पंढरीनाथ भालेकर. त्या भालेकर सरांना थोडं शिक्षण, थोडं साहित्य, कविता यांबद्दलची एक आवड होती आणि ते आम्ही बरेचदा चर्चा करायचो. आम्ही 10-15 मुलं साधारणतः असू आणि त्याच्यातलं सुदैव असं होतं की जवळपास 10 मुलांना आम्हाला काही ना काहीतरी कविता किंवा साहित्य किंवा अशा बद्दलची थोडी सुद्धा होईना गोडी होती. कोण लिहायचं सुद्धा, त्याच्यात मी सुद्धा होतो. तर आम्ही मिळून बालविहंग नावाचा एक दिवाळी अंक तेव्हा काढला. म्हणजे थोडं संपादनाचं तेव्हा कुठेतरी मला असं वाटतं थोडस सुरुवात झाली असेल. दिवाळी अंक काढल्यानंतर मात्र मला असं लक्षात आलं की आतापर्यंत आपण जे काही करतोय किंवा जे काही लिहितो आहे त्याच्या पलीकडे आता काहीतरी आपल्याला बघितलं पाहिजे. म्हणजे तेव्हा मी फक्त पुस्तकं वाचत नव्हतो, थोडी वाचायला सुरुवात केली होती. मग काय करायचं तर कल्याणला खूप मोठं सार्वजनिक वाचनालय आहे, जवळपास 150-200 वर्ष जुनं वाचनालय ते आहे. तर तिकडे गेल्यावर मात्र अक्षरशः मी तुम्हाला सांगतो मी हडबडून गेलो की एवढी जगात पुस्तकं आहेत असं मला अगदी झालं होतं. आणि आपण त्याला काहीच अजून वाचलेलं नाहीये, नुसतं बघितलेलं सुद्धा नाहीये.
याची एक खंत सुद्धा माझ्या मनात निर्माण झाली. म्हणजे मी जे मगाशी म्हणालो की जो न्यूनगंड एक निर्माण होतो आपल्याला, तर त्याच्याकडे जर थोडं आपण सकारात्मक पद्धतीने बघितलं की हे जर आपण केलं नाही ते आता करूया, वेळ कधीच गेलेली नसते, आत्तापासून सुरुवात करूया. मग मी मर्डेकर असतील किंवा अगदी मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापट, रॉय किनीकर अशा सगळ्या कवींची पुस्तकं सुरुवातीला वाचायला सुरुवात केली 10वीत सुमारास. कारण तेव्हा मला कविता खूप आवडत होते. म्हणजे अगदी मी सारोळी, तेव्हा मला चंद्रशेखर गोखलेंच्या सारोळ्या सुद्धा खूप प्रसिद्ध होत्या, ते सुद्धा मी वाचायचो. पण तो काही प्रकार मला तेव्हाही असा आवडला नाही. मर्डेकर आणि ही जी एक वेगळ्या प्रकारची कविता लिहिली जात होती त्याकडे मी तेव्हापासूनच थोडासा जास्त आकर्षित झालो. आणि माझ्या असं लक्षात आलं की अशा प्रकारचं आपल्याला काहीतरी लिहिता आलं पाहिजे, किंवा जर आपल्याला लिहायचं असेल तर. आतापर्यंत आपण जे काही करतो ते ठीकच आहे, म्हणजे ते आपण केलं, ते आपण दिवाळी अंक सुद्धा काढला, पण आपली जी दिशा आहे तुमची ती या दिशेनं जर आपण गेलो तर आपल्याला काहीतरी वेगळं सापडू शकतं. ते किती कसं सापडेल, काय होईल हे तेव्हा अर्थातच एवढं कळत नव्हतं. पण एक कुठेतरी मनात असं काहीतरी विचार मात्र नक्की आला. जेव्हा मी रुईयाला गेलो, मुंबईमध्ये गेलो, दादरला माझं माटुंग्याला जायला सुरुवात केली, तेव्हा मगाशी सांगितलं असं की तिकडची जी मुलं होती किंवा माझ्या समवयस्क जी सगळी तेव्हाची मुंबईमध्ये वाढलेली किंवा मुंबईच्या आसपास थोडस वाढलेली पिढी होती, त्यांच्याकडे बघून पुन्हा मी हडबडून गेलो. जसं 10वीला हडबडून गेलो होतो तसं, की आपण आतापर्यंत आपल्याला हे का समजलं नाही. म्हणजे असं होतं का की आपल्याला काही संधीच निर्माण नाही झाली, तर तसं पण नव्हतं. पण तरी सुद्धा काही कारणानं आपल्यापर्यंत या गोष्टी आल्या नाही. म्हणजे तेव्हाचं इंग्रजी साहित्य असेल किंवा सिनेमे असतील, कॉलेजमध्ये भरपूर सिनेमांची फेस्टिवल्स व्हायची किंवा खूप वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज व्हायच्या. मराठी वाङ्मय मंडळाच्या ऍक्टिव्हिटीज असतील, त्याला सायन्सची मुलं येऊन बसायची किंवा सायन्स माध्यमात शिकणाऱ्या मुलांच्या ज्या ऍक्टिव्हिटी असायच्या त्याला आम्ही आर्ट्सचे विद्यार्थी जायचो. असं खूप त्याला म्हणूया की तिथे असं बंदिस्त वातावरण होतं, खूप प्रवाही वातावरण होतं. ज्याला जे आवडेल तो त्या ऍक्टिव्हिटीजनं जाऊ शकायचा, त्यांचा अभ्यास आणि वेळ सांभाळून जायचा. किंवा पट्ट्यावर सुद्धा, म्हणजे कॉलेजच्या बाहेर सुद्धा वातावरण इतकं खुलं असायचं की कोणीतरी गिटार वाजवत असायचं किंवा काहीतरी एखादं गाणं वाजवत असायचं, गाणं म्हणत असायचं किंवा कोणीतरी चर्चा करत असायचं, कोणीतरी अगदी भंकस सुद्धा करत असायचं. अशा खूप वेगळं वातावरण मला कॉलेजमध्ये त्या मिळालं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक वेगळा दृष्टिकोन साहित्याकडेच बघण्याचा किंवा मी म्हणेन की एकूण आयुष्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन त्यामुळे मला मिळाला. म्हणजे अर्थात आमच्या ज्या शिकवणाऱ्या बाई होत्या, म्हणजे माझं फिलॉसॉफी हा विषय होता FYSY, तर फिलॉसॉफीच्या पै मॅडम असतील किंवा मराठी घेऊन BA झालो, मराठीच्या गोखले बाई असतील, लीना केदारे बाई असतील किंवा आणखीन शिकवणारे असतील, त्यांनी ना आम्हाला कधीच म्हणजे स्पेशली या तीन मॅडमनी असं सांगितलं नाही की आम्ही जे सांगतोय तेच बरोबर आहे आणि आम्ही जे आतापर्यंत सांगितलं आहे त्याचनुसार तुम्ही पुढे गेलं पाहिजे. त्यांनी आम्हाला कायम असं सांगितलं की तुम्ही तुमचा विचार करा आणि तुमची उत्तरं घेऊन या. म्हणजे मला अगदी आठवतंय की त्यावेळेला डहाके असतील किंवा ढसाळ असतील, नेमाडे असतील, चित्रे कोलटकर, ह्या 5 जणांचं जे आपण 60 मधले महत्वाची नावाशी समजली जाते, किंवा मनोरूप सुद्धा असतील, त्यांचं साहित्य माझ्या डोक्यात तेव्हा जस्ट मी ते वाचायला सुरुवात केली होती आणि त्याने मी खूप प्रभावित होतोय, खास करून ढसाळांच्या कवितांनी. आणि आम्हाला SYला भाऊ बोरकरांचा कविता संग्रह होता, चांदणवेल नावाचा, संपादित केलेला. तर गोखले मी भर वर्गात विचारत होते की ही काय कविता आहे का, ह्याला काय कविता म्हणायचं का, याच्यातून काय समाजाबद्दलचं भान व्यक्त होतं, याच्यातून काय आपल्याला मिळतंय, हे तर खूप रोमॅन्टिक आहे सगळं. तर बाईंनी खूप शांतपणे तेव्हा मला उत्तर दिलं होतं की हे ठीक आहे, तुला जे तुझं म्हणतोय ते ठीक आहे, पण तू अभ्यास केलायस का बोरकरांच्या कवितेचा, तू अभ्यास कर आणि त्याची नीट मांडणी कर की ही कविता का तुला आवडत नाही. हे दोस्त तू मांडू शकत नाहीस नीट तुझ्या मतांच्या आधारे, त्याशिवाय मी ते मान्य नाही करणार. म्हणजे त्यावेळेला खरं तर मला गप्प बसवता आलं असतं त्यांना की तू कशाला बोलतो, तुला काय कळतं का. पण त्यांनी तसं नाही, त्यांनी म्हटलं की तू याचा एक निबंध सादर कर
आपण तो वर्गात वाचूया, मग तो मला येऊन दाखव, मग आपण चर्चा करूया. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की इथून पुढे न वाचता किंवा न काही अभ्यास करता शेरेबाजी ज्याला आपण म्हणूया किंवा मला आवडत नाही असं नाही बोलत, असं आपण करता कामा नये. आपण त्याचा अभ्यास करूया. धले ते आपल्याला आवडत नसेल म्हणजे अजूनही मला बोरकरांची कविता फारशी आवडत नाही, पण त्याची मी आता कारण देऊ शकतो की मला का आवडत नाही आणि मला ही कविता का आवडते. तर हे जे भान होतं, हे भान माझ्या कॉलेजमध्ये आमच्या मॅडमनी कायमच ते जागृत ठेवलं. याचा फायदा मला असा झाला की पुढे जेव्हा मी लिहायला लागलो, म्हणजे त्यावेळेला सुद्धा मी कविता लिहित होतो, पण त्याच्यावर पण मी म्हणालो तसं की खूप 60 मधले कवी असतील किंवा नंतर 90 कवी असतील, त्यांचा प्रभाव होता. त्यामुळे तो स्वर असा आपला एक जो स्वर असतो तो स्वर सापडायचा होता, त्याचा कुठेतरी मी शोध घेत होतो. तर त्यावेळेला मला असं वाटतं की कुठेतरी जेव्हा मी BA म्हणजे थोडंसं आणखी मागे सांगतो, मी सायन्सचा विद्यार्थी होतो. म्हणजे 11वीला मी सायन्स घेतलं होतं, कारण नेहमीप्रमाणे मला खूप चांगले मार्क मिळाले होते. 85% मला आता 10वीला मिळाले होते. मग आपल्याकडे बरेचदा असं होतं की एवढे मार्क मिळाल्यावर सायन्सलाच गेलं पाहिजे, बाकी काही फारसा ऑप्शन नसतो. आणि आता तरी बऱ्यापैकी थोडंसं समाजामध्ये एक वेगवेगळ्या क्षेत्राबद्दलचं एक्सपोजर तरी निर्माण झालंय. पण जेव्हा मी 10वीत होतो, 2002 सालची गोष्ट असणार, 2002-2003, त्यावेळेला तर हे थोडं आणखीन कमीच होतं. 80% जास्त मार्क मिळाल्यावर तुम्ही सायन्सलाच जायचं असं असायचं, मग इंजिनियर व्हायचं. मला फिजिक्सचा विषय खूप आवडायचा, अजूनही मी त्याबद्दल खूप वाचतो. पण बाकीचे जे विषय होते ते मात्र मला असं लक्षात आलं की नाही, आपला हा कल हा जास्त करून आर्ट्स किंवा लिखाण किंवा भाषा या विषयांकडे जास्त आहे, किंवा सोशल सायन्सेस याच्याकडे जास्त आहे. मग मी 12वीला सायन्सला गेलो, आर्ट्सला गेलो, आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं वाचन कॉलेजमध्ये सुरू झालं. त्याच्यामध्ये इंग्रजी वाचन होतं, म्हणजे तो स्कोर इंग्रजीचा बऱ्यापैकी निमगंध होता. मला इंग्रजी तो स्कोर धड यायचं सुद्धा नाही, पण मी म्हटलं की ठीक आहे, आपल्याला जर येत नाही तर आपल्याला जमेल. आणि मला असं वाटतं की माझी मातृभाषा मराठी ही तो स्कोर इतकी पक्की झालेली होती, म्हणजे माझ्या शाळेमध्ये असेल किंवा माझं शिक्षण पूर्ण मराठी भाषेमध्ये झालेलं असेल, त्यामुळे असेल माझ्या कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर होते. त्यामुळे मला इंग्रजी भाषा अवगत करणं हे काही फार कठीण गेलं नाही. याचं कारण असं की प्रत्येक भाषेचं एक लॉजिक असतं. एक भाषेचं लॉजिक तुमचं पक्क असेल तर तुम्हाला दुसरी भाषा अवगत करणं हे तितकंसं कठीण जात नाही. अर्थात त्यासाठी जे काही कष्ट घ्यावे लागतात ते घ्यावे लागतात, आणि ते घेतले तर तुम्हाला ते अवगत करता येतं. तर तशा प्रकारे माझं इंग्रजी वाचन वाढायला लागलं. परत इंग्रजीमध्ये पण आपण जे काही वाचतो तर जे जागतिक दर्जाचं असं आपण म्हणतो, तर ते अनुवाद होऊनच इंग्रजी झालेलं असतं, तिथे मूळ इंग्रजी नसतं. म्हणजे हे पण आपण लक्षात घेतलेलं आहे की अनुवाद या अर्थाने किती महत्वाचा आहे. म्हणजे आज जेव्हा मी गॅब्रियल गार्सिया मार्केस लव्हिंग द टाइम ऑफ कॉलरा ही गाजलेली कादंबरी अनुवादित करतो, मराठी भाषेत आणतो, तर ते मी आणली म्हणून मी म्हणत नाहीये, पण त्यामुळे मराठी समृद्ध होत असतं. म्हणजे कुठल्याही अनुवादकांनी जी आणली असती तरी सुद्धा आपली भाषा त्यामुळे समृद्ध होत असते. कारण एक वेगळं जग, वेगळे संस्कृती, वेगळी माणसं, वेगळे अनुभव त्यामुळे मराठीमध्ये आपल्या भाषेमध्ये येत असतात आणि ते आपल्या भाषेतले होऊन जातात. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे सगळं साहित्य म्हणजे त्या सात्र असेल, कामन असेल किंवा मिलान कुंदेरा असेल, असं हे सगळे जे ज्याला आपण ग्रेट असं समजलं जातं सगळ्या साहित्यामधलं, जागतिक मानवांमधलं, तर ते वाचन माझं हळूहळू सुरू झालं. त्याच्यानंतर कविता मी लिहित होतो 2000 साधारण 10-12 सालापर्यंत, आणि अजूनही मी कविता लिहितो. पण माझं असं लक्षात आलं ना की मला जे काही आता सांगायचं आहे, तो जे कवितेमधून आपण सांगितलेलं आहे त्याच्या पलीकडे काहीतरी आहे, त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी आहे जे आता आपल्याला सांगायचं आहे, ज्याला मी आशयाचा शोध असं म्हणतो. की जो आशय मला हळूहळू दिसायला लागतो आपल्याला, एक म्हणजे आपली दृष्टी थोडी थोडी पाकत जाते. म्हणजे 10वी पर्यंतची एक दृष्टी होती तीच मर्यादित होती, मग कॉलेजला आल्यावर ती थोडीशी वाढत गेली, मग आपल्याला अनुभव आपले वाढत जातात, आपलं वाचन वाढत जातं, आपलं बोलणं वाढत जातं, त्यामुळे आपली दृष्टी हळूहळू वाढत जाते. आणि ही प्रक्रिया निरंतर चालू असते, म्हणजे अजूनही चालूच आहे. आता काही सगळं दिसायला लागलेलं आहे,
सगळं आकळलेलं आहे, सगळं समजलेलं आहे अशातला भाग नाही. पण आपल्याला हळूहळू काही गोष्टी समजत जातात. तर जसजशी ही दृष्टी थोडी थोडी वाढत गेली तस तसं ताकद गेली, व्यापक होत गेली, तर तसं माझ्या असं लक्षात आलं की आता आपल्याला जे सांगायचंय ते काही कवितेत मावू शकत नाही. कवितेचा हा जो फॉर्म आहे तो फॉर्म त्या मानानं खूप छोटा आहे आणि आता आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त काहीतरी सांगायचं आहे. तर ते सांगण्यासाठी काय केलं पाहिजे, आता काहीतरी दीर्घ लिखाण केलं पाहिजे, म्हणजे फिक्शन, कथा, कादंबरीचा फॉर्म काहीतरी हाताळला पाहिजे. आणि साधारण 2010च्या आसपासची गोष्ट असेल की हे मनातल्या मनात एक घर्षण सुरू झालं की कविता तर लिहायची नाहीये किंवा कवितेत मावत नाही, लिहायची नाहीये पेक्षा, पण लिहायचं कसं म्हणजे सुरुवात कुठून करायची हे समजत नाहीये. याचं कारण असं की तोस्तोर मी जे लिहित होतो ते कविता किंवा छोटे लेख स्वरूपात जे काही काम होतं ते काम होतं. कथा किंवा कादंबरी लिहिण्यासाठी एक दीर्घ दमसास लागतो किंवा एक बैठक लागते किंवा सराव सुद्धा लागतो, प्रॅक्टिस लागते. तर ते कसं कमवायचं, म्हणजे ते कमवायचं काम, ते क्राफ्ट आहे ती तुमची. तर ते कसं करायचं हे समजत नव्हतं. मग मी इतर काही लेखकांचं पुस्तकं त्यांची प्रोसेसेस वाचत होतो, तेव्हा मला विश्राम गुप्तांचं एक पुस्तक वाचनात आलं. त्यात त्यांनी त्यांच्या प्रक्रिया, ते कसं कादंबरी लिहितात किंवा कसं जगाकडे बघतात, असं बरंच काय काय लिहिलं होतं. तर त्यांनी एका लिहिलं होतं की सार्त्र किंवा असे कुठले जे लेखक होते ते रोज लिहायला बसायचे सराव म्हणून. सकाळी उठायचं, एक वेळ ठरवायची आणि त्या वेळेमध्ये तुम्ही लिहायला सुरुवात करायची. जे काही तुम्हाला आता दिलीप चित्र सुद्धा असं करायचं मराठीमध्ये, आणि जे काय असेल ते लिहायला सुरुवात करायची. म्हणजे तुम्ही त्या दिवशी फक्त 4च ओळी लिहा, 5च ओळी लिहा किंवा एखाद्या दिवशी 10च्या 10 पानं लिहा, पण तुम्हाला जे वाटेल ते लिहायला सुरुवात करायची, जेणेकरून तुम्हाला एका जागी बसून लिहिण्याची सवय लागली पाहिजे, दीर्घ लिहिण्याची सवय लागली पाहिजे, तसा विचार करण्याची सवय लागली पाहिजे. तर मी त्याप्रमाणे सुरू केलं. मी बरेचदा सकाळी लवकर उठतो आणि लवकर कामाला सुरुवात आधीपासून करायचो. तर मी सकाळी लवकर उठायचो आणि एक अर्धा पाऊण तास तसा वेळ द्यायचो आणि जे काय मला तेव्हा जे काही लिहावंसं वाटत होतं ते लिहायला सुरुवात केली. अशा प्रकारे मी कादंबरी लिहायला सुरुवात केली. ती कादंबरी लिहित असताना जवळपास ते एक 30-25% लिहून झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की हे काही आपल्या आवाक्यातलं काम नाही. याचं कारण की आपल्याला अजून तेवढी बैठकही नाही, आपली दृष्टीही तेवढी व्यापक नाही, आणि ती कादंबरी पूर्ण करण्यासाठी जे जे काही लागणार आहे ते अजून आपल्याला अवगत झालेलं नाही. म्हणजे त्याच्यात क्राफ्ट असेल, सराव असेल किंवा आशय असेल, या सगळ्या दृष्टीनं मला असं वाटलं की हे आत्ता आपल्याला जमणारं काम नाही. आत्ता आपण थोडं छोट्या फॉर्मकडे थोडंसं लक्ष वळवलं पाहिजे आणि मग हळूहळू आणखीन आपली बैठक वाढेल तसं काम पुढे केलं पाहिजे. ते करताना मला एक खूप चांगला शोध लागला. म्हणजे कदाचित त्याचा फायदा तुम्हाला सुद्धा होऊ शकतो ज्यांना पुढे लिहायचं आहे त्यांना. माझ्या असं लक्षात आलं की जर आपण अनुवाद केला, आपल्याला आवडतं, म्हणजे सकाळी रोज उठून लिहायचं तर आहे, मग लिहायचं काय, रोज तर काही सुचत नाही. मग जर आपल्याला आवडलेल्या इंग्रजीतल्या कथा असतील किंवा कविता सुद्धा असतील, त्याचे जर आपण प्रॅक्टिस म्हणून अनुवाद सुरू केला तर आपल्याला इंग्रजीचं एक भाषा म्हणून सुद्धा इंग्रजी आपल्याला जास्त आपण त्याला टोक येईल आणि मराठी भाषेच्या दृष्टीनं खूप चांगला सराव होईल. बैठकायचं एक काम आपल्या हातून होईल, आपल्याला आवडतं सुद्धा आहे ते सुद्धा एक होईल. तर अशा आवडीतून आणि निकडीतून आणि बैठक आणि सराव व्हावा म्हणून मी अनुवादाचं गंमत म्हणून, म्हणजे तेव्हा असं माझ्या डोक्यात नव्हतं की याचं काही पुस्तक करावं किंवा याचं काही आणखीन पुढे होईल, असं न करता मी मला आवडलेल्या कथा कवितांचा अनुवाद करायला सुरुवात केली. अनुवादामुळे काय झालं माहितीये का, की अनुवाद ही गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिएटिव्हिटी लागते 100%. म्हणजे ते खूप मोलाचं आणि महत्वाचंच काम आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला एक चौकट पण आखून दिलेली असते. म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवातीच्या काळात लेखन करत असता तेव्हा तुम्ही खूप भरकटत पण असता, कारण तुम्हाला तुमचं जे कथाबीज आहे किंवा कथेचं जे काही तुम्हाला कथासूत्र आहे ते सूत्र धरून रचत जाणं, याची जी एक सवय असावी लागते, याचा एक सराव असावा लागतो, याची एक क्राफ्ट तुम्हाला अवगत व्हावी लागते. ती अवगत तेवढी झालेली नसते, त्यामुळे तुम्ही वाटेल तसं कुठेही भरकटू शकता.
किंवा त्यातून एक ज्याला म्हणूया की लेखनामधली विखंडितता असते की ती सुद्धा येऊ शकते. असं हे सगळं माझं मी सांगतो ना, हे प्रत्येक लेखकाचं काही ना काहीतरी वेगळं असेल, प्रत्येक लेखकाची प्रोसेस वेगळी असेल. तर मला तेव्हा त्यामुळे असं जाणवलं की अनुवादामुळे होतंय असं की आपण आपोआप क्रिएटिव्ह काहीतरी पण काम करतोय आणि आपल्याला एक चौकट पण आहे त्या लेखकाने बांधून दिली, त्या चौकटीच्या बाहेर आपल्याला फार जायचं नाहीये. त्यामुळे एक बैठकीचं काम सुद्धा होतं. म्हणजे समजा 2, 3, 4 पानं रोज अनुवाद करायची असतील, त्यासाठी एक तासाभर तुम्हाला बसून काम करणं, ह्याची जी सवय असते ती सवय सुद्धा मला लागते आहे. मला एक क्रिएटिव्ह काहीतरी काम केल्याचा आनंद सुद्धा मिळतो आहे, पुनर्निर्मितीचा. आणि त्याचबरोबर मला इतर अनेक फायदे होत आहेत. म्हणजे त्या लेखकांनी काय सांगितलं आहे, त्यांनी आशय कसा मांडला आहे, त्याचं तंत्र काय आहे, किंवा त्याचे अनुभव काय आहेत, हे सुद्धा मला आपोआपच कळतं. म्हणजे खूप जवळून कळतं, कारण मी त्या लेखकाच्या भूमिकेत शिरायचा प्रयत्न करते अनुवाद करताना, भाषांतर करताना. त्यातून ऍक्च्युली माझ्या अनुवादाच्या कामाची सुरुवात झाली. म्हणजे मी ते पुन्हा सांगतो की तेव्हा मी जस्ट मला आवडत होतं आणि मला एक सराव हवा होता म्हणून सुरुवात केली होती. तेव्हा मी मला संपादनाची कामं करत होतो. मेहता आणि ज्योत्स्ना प्रकाशन अशा 2-3 प्रकाशनांसोबत तेव्हा मी संलग्न होतो. आणि हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं की जी मी कादंबरी त्यांना सुरुवात केली होती त्या कादंबरीमधला काही भाग आपण कथा म्हणून पुनर्लिखित करूया आणि अशा प्रकारे आपण काहीतरी सुरुवात करूया. कारण हळूहळू अनुवादामुळे, रोज लिहिल्यामुळे एक ज्याला स्टॅमिना म्हणतो लिखाणाचा, तो थोडा डेव्हलप व्हायला लागला होता. भूक वाढायला लागली होती. कारण तोच म्हणजे जसं तुम्हाला लिहायला तुम्ही सुरुवात करता आणि तुम्हाला थोडी त्रास त्याची किंवा सरावानं काही गोष्टी अवगत व्हायला तेव्हा तुम्हाला असं आता आणखीन लिहिलं पाहिजे, खूप लिहिलं पाहिजे, खूप जास्त लिहिलं पाहिजे. आपल्याला एवढं सुचतंय तेव्हा आपण ते सगळं प्रत्यक्ष कागदावर किंवा लॅपटॉपवर आणलं पाहिजे. अशातून मी पहिली 2013 साली कथा पुनर्लिखन जी कादंबरी लिहिली होती त्यातला एक भाग होता, तो कथा सांगण्याची गोष्ट या नावानं अनुष्टुभ या मासिकामध्ये प्रकाशित झाली आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद वाचकांचा, समीक्षकांचा मिळाला. आणि त्यामुळे ग्रुप सुद्धा वाढला की अरे आता आपण हे केलंय, आता आपण आणखी काहीतरी निर्माण केलं पाहिजे. मग त्यातून निळादाताची दंतकथा ही दीर्घकथा लिहिली. त्याचबरोबर त्याच वेळेला 96 मेट्रो मॉल नावाची कादंबरी डोक्यात जी घोळत होती बरेच दिवसांपासून, ती सुद्धा साधारण याच सुमारास लिहिली 2014-2015 सालची. म्हणजे ती प्रकाशित झालेली जरी दुसरी कादंबरी असली कार्यकर्ते स्ट्रोक्सच्या नंतरची, तरीही ती लिहिली कार्यकर्त्याच्या आधी. तर असा एक टप्पा मला असं वाटतं प्रत्येक लेखकाच्या आयुष्यातला असतो. त्या टप्प्यातून आपण जात असतो. मला असं वाटतं की इथे फक्त एकच तुम्हाला डोक्यात ठेवलं पाहिजे ते म्हणजे, आणि तुमच्याकडे तो असलं पाहिजे की तुम्हाला आतून एक तो स्ट्रोक असला पाहिजे, आतून एक ती आत असली पाहिजे की मला हे लिहायचं आहे. मी कायम म्हणतो की लेखन ही माझी पॅशन आहे, मला ते करावं असं वाटतं आणि म्हणून मी ते करतो. मला कोणीही दुसऱ्या माणसाने हे सांगितलेलं नसतं की तू हे लिहिलंच पाहिजेस, केलंच पाहिजे. मला ते आतून वाटत असतं, मला ते खूप काहीतरी सांगावं असं वाटत असतं, ते तुमच्यापर्यंत, वाचकांपर्यंत ते पोहोचवायचं असतं. त्यामुळे मी लिहितो. म्हणजे ते माझ्या आधी काय म्हणून पहिली प्रेरणा लिखाणाची ही आहे की मला स्वतःला पहिले सांगायचं असतं. मला ते वाटत असतं आतून की हे जे आपण जे काही बघितलेलं आहे किंवा हे जे काहीतरी आपल्याला कथा म्हणून सुचलेलं आहे ते सांगायचंय आणि म्हणून मी पहिल्यांदाच लिहितो. म्हणजे ही जी आच आहे ही जर आज आपल्या मनामध्ये असेल तर मला असं वाटतं तुम्हाला कुठलीच परिस्थिती लिखाणापासून बाजूला करू शकत नाही. ठीक आहे, तुम्ही कदाचित कमी जास्त चढ उतार येतील, काही वेळेला तुम्हाला थोडस बाजूला, म्हणजे असं सुद्धा झालेलं आहे की लिखाणातून मराठीमध्ये आर्थिकदृष्ट्या तसा खूप काही आपल्याला लाभ होत नसतो. त्यामुळे आपल्याला व्यावहारिक आयुष्य सुद्धा जगावं लागत असतं. त्यामुळे काही व्यावसायिक कामं ऐकायला सुद्धा करावी लागतात. त्यावेळेला कदाचित काही महिने किंवा काही दिवस आपल्या लिखाणाची जी काही आवड असते ती थोडी बाजूला ठेवावी लागते.
पण तरी सुद्धा ती आग आतमध्ये ती जी आग असते ती जळतच असते. ते तुम्हाला सतत ढुशा मारत जाते की ठीक आहे आज 2 महिन्यांनी नाही पण 2 महिने नाही पण 2 महिन्यांनी मात्र तुला पुढची कथा लिहायचीच आहे. हे जे आहे ना हे मला असं वाटतं जर तुमच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला लिखाणापासून आणि या सगळ्या मी जी प्रोसेस सांगते सरावाची किंवा याची यापासून म्हणजे हे सगळं अवगत करायच्या गोष्टी आज ही खूप जास्त महत्वाची आणि ती मला असं वाटतं माझ्यामध्ये होती आणि त्यामुळे मी लिहायला लागलो. आता ही एक झाली एक गोष्ट प्रेरणेच्या बाबतची. याच्या पुढची जी गोष्ट आहे ती मला सांगायची की आशयाचा शोध ज्याला मी म्हणतो. म्हणजे प्रत्येक लेखक आपापल्या आशयाचा एक शोध घेत असतो. मला असं वाटतं की हा जो शोध आहे म्हणजे समजा एखादी घटना घडते तर ती घटना घडते त्याच्या मागे काय आहे आणि त्याच्या पुढे काय असणार आहे किंवा त्याच्या आजूबाजूला काय असणार आहे या सगळ्याचा शोध घेत राहणं याचा सतत विचार करत राहणं हा मी माझं लेखक म्हणून एक जबाबदारी पण समजतो आणि ते माझं काम आहे असं मी समजतो. याचं कारण असं की आपल्याला वरवर एक घटना दिसत असते कायम की बाबा अमुक एक गोष्ट घडली पण असं का घडलं त्याच्या मागे कुठले कोर्सेस कार्यरत आहेत त्याच्या मागची व्यवस्था कुठली आहे किंवा व्यवस्था कशी काम करते आणि कशा गोष्टी घडतात आणि याच्यानंतर पुढे काय घडू शकतं जर हे कुठेतरी मला शोधता आलं आणि त्यातून काही गोष्टी सांगता आल्या तर मला असं वाटतं की ते माझं काम आहे आणि ते मी माझ्या कथांमधून किंवा कवितांमधून करायचा वेळोवेळी प्रयत्न केला. म्हणजे अगदी साध्या साध्या घटना असतात. म्हणजे आता दिवित्री रियाज केळकर म्हणजे एक कथा आहे कुत्ते की मौत नावाची. त्याच्या एक कधी थोडक्यात सांगायचं तर एक कुत्रा एका पत्रकाराचं स्वप्न देतो आणि त्याला सांगतो की माझा खून झालाय तर तू याचा शोध घे. अशी त्या रहस्य कथेसारखा एक प्लॉट आहे आणि अशी ती कथा पुढे जाते आणि त्यातून बऱ्याच गोष्टी नंतर एक एक करत बाहेर येतात. तर ही कथा कशी सुचली तर मी ज्या सोसायटीमध्ये पुण्यामध्ये राहतो इकडून जवळच बऱ्यापैकी बंगल्यांच्या सोसायटी आजूबाजूला भरपूर आहेत आणि या बंगल्यांमध्ये जे कुत्रे असतात त्या कुत्र्यांना त्यांची घाण किंवा शी करायला बिल्डिंगांच्या ज्या सगळ्या सोसायटी आहेत म्हणजे आमच्या ज्या सोसायटी बिल्डिंगला जास्त तिथे आणलं जातं कारण त्यांना त्यांच्या इथे घाण नको असते. हे हा एक वाद जो चालला होता या वादावरून म्हणजे आमच्या समोरच्याच एका बिल्डिंगच्या आजी एका कुत्रा फिरवायला नेणाऱ्या एका नोकर वर्गाशी भांडत होत्या आणि ते मी बघत होतो आणि त्यांचं जे काय चाललं होतं तर तो ट्रिगर पॉइंट होता. ही कथा ही साधी घटना होती आणि त्या घटनेमागे काय काय आणखी बसू शकतं याचा जेव्हा आपण आणखीन शोध घेत राहतो. म्हणजे जर समजा मी जे काय मी बघितलं ऐकलं पाहिलं त्या दोघांमधलं संभाषण ऐकलं ते जशा तसं लिहिलं असतं किंवा त्याच्यामध्ये थोडी आणखीन कल्पनाशक्ती वापरून थोडंसं लिहिलं असतं तर तरी सुद्धा मला ती कथा म्हणून प्रेझेंट करता आली असते. पण मला असं वाटतं की तो किस्सा झाला असता माझ्यासाठी की असं घडलं आणि ते मी तुम्हाला सांगितलं. पण याच्यामध्ये आणखीन काय आहे ह्याच्या आजूबाजूला काय म्हणजे ही जी बंगल्यांची सोसायटी आहे ही बंगल्यांची सोसायटी म्हणजे काय आहे आणि ह्याच्यातला काहीतरी एक भेदभाव आहे का या सगळ्यामध्ये किंवा कुत्र्यांची शी ही आपल्या इथे टाकणं किंवा ती आपण स्वतः न उचलणं हा कुठला एक वेगळ्या प्रकारचा ज्याला आपण म्हणजे माज आहे. आणि आपण सुद्धा म्हणजे बिल्डिंगांमध्ये राहणारी माणसं सुद्धा वस्तीमधल्या माणसांवर अशाच प्रकारचं काहीतरी करत असतो. हे जे सगळे स्तर आहेत समाजातले यांच्यामध्ये जे काही घर्षण चाललेलं असतं याचा कुठेतरी शोध त्या घटनेमुळे मी घ्यायला सुरुवात केली आणि मग त्यातून एक एक कॅरेक्टर्स निर्माण झाली आणि ती कथा एक एक करत रचत गेली. तर मला असं वाटतं की हा जो आशयाचा शोध आहे हा लेखक म्हणून कायम माझं चाललेलं असतं. म्हणजे कुठलीही घटना मी एक प्लेन घटना म्हणून बघू शकत नाही किंवा ती त्यावेळेला जरी मी एक प्लेन घटना म्हणून घेतली तरी लेखक म्हणून जो माझ्या मनात सतत कायम जागा असणारा एक जी व्यक्ती असते ती त्याचा कायम उलट सुलट इकडून तिकडून उलटा सुलटा वरतून पुढून खालतून वाहून सगळीकडून सतत विचार करत असते की हे असं का घडलं ह्याच्या मागे आणखीन काही असेल का एखादी व्यक्ती अशी का वागते किंवा ती वागण्यामागे कुठले फोर्सेस असतात. म्हणजे ती काही फक्त एक व्यक्ती म्हणजे एका पोकळीत जगत नसते
ती एका समाजात जगत असते, एका कुटुंबात जगत असते, एका व्यवस्थेत सुद्धा जगत असते. तर याचे सगळ्याचे परिणाम काय होत असतात त्या व्यक्तीवर, आणि त्यामुळे ती काही वेगळ्या प्रकारचं वर्तन करते का, किंवा तसं त्यामुळे तिला कसं वागवलं जातं का. म्हणजे आता याच्याही पुढे आणखी एक थोडक्यात सांगायचं तर आत्ताची ही सगळी आपली भांडवली बाजार व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेने अनुभव नावाची गोष्टच आता आपल्याकडून हिरावून घेतली का, इथपर्यंत आपण आलो का. म्हणजे आपण जो काय अनुभव घेतो तो अनुभव आपल्याला घ्यायला लावला जातो का, तो खरंच आपण घेत असतो. म्हणजे असं म्हणतात, उदाहरणार्थ अगदी मार्केटिंगच्या भाषेत सांगायचं तर, की जर समजा लोकांना खूप चॉकलेट खायचं आहे किंवा चॉकलेट आईस्क्रीम विकायचं आहे लोकांना, तर मार्केटिंग मध्ये काय करतात की त्या लोकांना, म्हणजे आपल्या ग्राहक वर्गाला जास्तीत जास्त चॉकलेटी रंग कुठे जसा दिसेल जास्तीत जास्त, म्हणजे सगळ्या भिंती चॉकलेटी करून टाका, सगळी टीव्हीवरती चॉकलेटी रंगाच्या जाहिराती दाखवा, जेणेकरून ते चॉकलेटकडे येते. म्हणजे मग आता आपण जेव्हा चॉकलेटचं आईस्क्रीम खाणार असू तर ते आपण घेतलेला अनुभव हा स्वतः आपण घेतलेला आहे का, तो आपल्याला बाजाराने घ्यायला लावलेला आहे. मग आता अनुभव नावाची गोष्ट राहिली आहे का नाही राहिली, इथपर्यंत आपण आता आलेलो आहोत. तर मला असं वाटतं की याच्या आजूबाजूचं जितकं आपण जास्त शोध घेत जाऊ लेखक म्हणून, तितकं जास्त काही ना काहीतरी मर्मदृष्टी किंवा इन्साइट्स आपल्याला सापडत जातील. त्यामुळे मी सतत या सगळ्या गोष्टींचा शोध घेत असतो. आणि हा शोध घेत असताना मला अनुवादाचं आणि संपादनाचं जे मी काम करतो, व्यावहारिक भाग म्हणून म्हणा किंवा माझी आवड म्हणून सुद्धा, त्याचा खूप फायदा होतो. त्याचा फायदा असा होतो की काय म्हणूया की जर समजा एखादी माहिती मला नाही किंवा एखादा अनुभव मला घ्यायचा आहे, तर माझ्या मर्यादित आयुष्यात मी अनुभव घेऊन घेऊन किती घेणार आहे. तर अनुवाद आणि संपादनामुळे मला ते काम करत असताना त्या लेखकाच्या भूमिकेत शिरल्यामुळे म्हणा, परकाळ्या प्रवेशामुळे करावं लागत असल्यामुळे म्हणा, आणि आपोआपच ते वाचलं गेल्यामुळे आणि बऱ्यापैकी क्लोज रिडिंग केल्यामुळे ते जी सगळी माहिती आहे किंवा ते सगळे अनुभव आहेत किंवा वेगळी संस्कृती आहे किंवा त्या लेखकाची रचना तंत्र आहे, तो लेखक काय करत असतो वाचकांना खेळून ठेवण्यासाठी, ही जी सगळी काही गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान म्हणा, माहिती म्हणा किंवा अनुभवांची अनुभूती म्हणा, ही अगदी घर बसल्या आपोआपच मिळते. म्हणजे उदाहरणार्थ म्हणून सांगतो की मी एक पुस्तक करत होतो, इंटरनेट वापरातील धोके टाळण्यासाठी, अतुल कादेचं ते पुस्तक आहे. त्याचं मी संपादनाचं काम करत होतो आणि ते करत असताना त्याच्या म्हणजे अगदी ते ज्याला म्हणूया हाऊ टू किंवा उपयुक्त कॅटेगरीतलं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इंटरनेट कसं वापरायचं, मग त्याच्यासाठी काय सुरक्षिततेचे नियम वापरायचे किंवा काय गोष्टी टाळायच्या, असं त्यांनी अगदी व्यवस्थित त्याची माहिती दिलेली. ते करत असताना तिथे आयडेंटिटी थेफ्ट नावाचं एक प्रकरण होतं की आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे काय, मग ते कसं हे करतं वगैरे वगैरे. ते वाचत असताना मला एक कॉन्सेप्ट सुचली, कथाबीत सुचलं की जर समजा एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटी जर कोणीतरी चोरली आणि ती वेगळ्या माणसाला दिली आणि वेगळ्या माणसाची आयडेंटिटी एका वेगळ्या दुसऱ्या माणसाला दिली, तर त्यातून काय गंमत होईल. आणि यातून एक अस्तित्ववादी, ज्याला आपण म्हणूया फिलॉसॉफीची कथा, हा खेळ आयडेंटिटी थेफ्ट नावाची मला सुचली आणि ती मी लिहिली सुद्धा. ती मिळाल्याची दंतकथामध्ये आहे. तर असं सुद्धा होतं, म्हणजे असं बरेचदा होतं की एका गोष्टीतून आपल्याला ती संकल्पना समजते आणि मग ती संकल्पना आपण आपल्या पद्धतीने आपल्या साहित्यामध्ये किंवा कथेमध्ये वापरू शकतो. तर त्यामुळे मला अनुवाद किंवा संपादन ही जी इतर कामं करतो, ती कामं कायम फायद्याचीच वाटतात. त्यातून इतक्या गोष्टी मला समजतात, इतक्या वेगवेगळे लेखक समजतात, फिक्शन असेल नॉन फिक्शन असेल दोन्ही प्रकारातले, की त्यांनी जी लेखकाला एक काय म्हणूया की पुढच्या दृष्टीने बघण्यासाठी किंवा जो शोध मी म्हणालो तो शोध घेण्यासाठीच जी काही साधनं लागतात, ती साधनं आणि तुमच्या मेंदूला जे एक सतत जागरूक ठेवायचं काम असतं किंवा ते उदार ठेवायचं जे काम असतं, ते काम ही पुस्तकं किंवा हे काम बरेचदा करत असतं. म्हणजे मी जेव्हा लव्ह इन द टाइम ऑफ कॉलेरा हे पुस्तक, ही कादंबरी जेव्हा अनुवाद केली मार्केटची, तो स्तोवरचा मी
मिकोस्टोअरचा लेखक म्हणून मी आणि त्यानंतरचा मी याच्यात बऱ्यापैकी फरक झालेला आहे. याचं कारण असं की मार्केजनी त्या कादंबरीमध्ये, म्हणजे तो नोबेल लॉरेट लेखक आहे, त्यामुळे त्याची शैली किंवा त्याचं ती जी कादंबरी आहे ती अप्रतिम आहे, यात काहीच वाद नाही. पण तोच तर मी तृतीय पुरुषी निवेदन जे असतं कुठल्याही फिक्शन मधलं त्याच्याकडे तितक्या गंभीरपणे बघत नव्हतो. पण मार्केजच्या त्या कादंबरीमुळे मला लक्षात आलं की या तृतीय पुरुषी निवेदनाची जी बलस्थानं आहेत ही मार्केजने या कादंबरीमध्ये इतक्या अप्रतिमरित्या वापरली आहेत आणि त्यामुळे ती कादंबरीला त्या कादंबरीची जी एक वीण आहे ती इतकी घट्ट आहे की अक्षरशः त्याच्यात मला सांगतो की एक शब्द सुद्धा इकडचा तिकडे करावा असं वाटत नाही. म्हणजे इतकं ते असं घट्ट बांधकाम असावं एखादं कुठल्या तरी एका वास्तूचं किंवा ह्याचं स्थापत्याचं, तसं ते स्थापत्य आहे. आणि त्याच्यात तृतीय पुरुषी निवेदनाने तो बारीक 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 गोष्टी त्या त्या पात्रांच्या मनातल्या खळबळी, त्याच्यातल्या त्यांचे सगळे द्वंद्व, त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांचं दुःख सुख सांगत जातो की ती जी शक्ती आहे त्या तृतीय पुरुषी निवेदनाची ती मला त्या कादंबरीमुळे लक्षात आली. तोच तर मला ते इतक्या चांगल्या प्रकारे समजलेलं नव्हतं. तर अशा प्रकारे खूप फायदे म्हणजे हे वाचनाने सुद्धा कळतात, वाचन किंवा सिनेमा बघणं यांनी सुद्धा हे लक्षात येतात. तर मला असं वाटतं की त्यामुळे जर कोणाला लिहायचं असेल किंवा फक्त लिहायचं कशाला, तुम्हाला चांगलं जगायचं जरी असेल तरी सुद्धा ही जी सगळी माध्यमं आहेत या माध्यमांकडे आपण जितक्यात आणखी खोलात जाऊन आणि डोळसपणे त्याच्याकडे बघू तितकं आपल्याला खूप गोष्टी समजतात. म्हणजे अगदी साधं जरी तुम्ही चांगले वाचक जरी तुम्हाला व्हायचं असेल तरी सुद्धा मला वाटतं याचा खूप फायदा होतो. कारण शेवटी मी लिहितो किंवा कुठलाही लेखक लिहितो, जिथे मी थांबतो जी कादंबरी किंवा ती कथा तिथे ती थांबलेली नसते. ती वाचकाकडे जेव्हा जाते, तुमच्यापर्यंत जेव्हा येते, तेव्हा ती तुम्ही तुमच्या मनात जेव्हा पुन्हा त्याचं त्याची पुनर्रचना करता, तुमच्या अनुभवांना काढून, तुमच्या जगण्याला काढून, आणि त्याच्यानंतर ती पूर्णत्वाला येते असं मला वाटतं. तेव्हा ती संपते जेव्हा तुम्ही ती वाचून त्याचा आस्वाद घेता आणि तुमच्या प्रकारे त्याचं पुनर्रचना करता. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त लेखक असं नाही, कुठल्याही चांगल्या वाचकासाठी किंवा चांगल्या नागरिकासाठी सुद्धा आपण म्हणू शकतो की हे अशा ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. थोडंसं मी माझ्या प्रोसेस बद्दल सांगतो की कशा प्रकारे साधारणतः माझी लिखाणाची पद्धत कशी असते. तर मला असं वाटतं की प्रत्येक लेखकाची थोडी थोडी बऱ्यापैकी वेगळी असणार. मला जेव्हा एखादं कथाबीज सुचतं तेव्हा मी ते त्याचा एक साधारण फ्लोचार्ट म्हणूया किंवा एक तक्ता म्हणूया एका कागदावर लिहितो की बाबा हे कथानक कसं जाणार आहे, याच्यातून काय काय आपल्याला सांगायचं काय काय आहे, याच्यामध्ये पात्र कशी आहेत, त्यांची रचना कशी असणार आहे, किंवा त्या पात्रांचे वर्णन जे असणार आहे ते कसं असणार आहे, त्यांचं मानसिक घटन काय म्हणूया त्याची त्यांचं मानसिक जडणघडण कशी असणार आहे, ते पुढे त्यांचं काय होणार आहे. साधारण याचा एक असा एक एक दोन दोन शब्दांचा पटकन लक्षात येईल असा एक फ्लोचार्ट किंवा एक तक्ता म्हणूया असं मी तयार करतो आणि तो मी ठेवून देतो. म्हणजे माझ्या हॅलो, तिकडे मी टकवून ठेवतो. आणि मला असं वाटतं की जेव्हा हे अशा प्रकारचं एक प्रोसेस होते, म्हणजे हे होण्याच्या आधी खूप गोष्टी, म्हणजे एखादी घटना घडलेली असते आणि त्यातून ते कथाबीज सुचलेलं असतं किंवा एखाद्या वेगळ्या गोष्टीतून काहीतरी सुचलेलं असतं आणि ते जवळजवळ वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष मुरलेलं असतं आणि मग त्यातून या गोष्टी येतात. जेव्हा ते 1-2 वर्ष मुरतं आणि त्याचा मी असा तक्ता तयार करतो, तेव्हा मला असं वाटतं की येस, आता आपण हे लिहू शकतो. म्हणजे एक जी सुरक्षा असते ना, प्रत्येकाला आपल्याला एक सुरक्षित हवं असतं काहीतरी किंवा एक आधार हवा असतो, तसा तो माझा आधार असतो की हा आता आपण हा तक्ता केलेला आहे, म्हणजे आपण बऱ्यापैकी मुरलेला आहे आपल्याकडे आपल्या मनामध्ये आणि आता याला धरून आपण पुढे जाऊ शकतो. कारण असं आहे ना, लेखक लिहितो जेव्हा किंवा ऍक्च्युली लिहायला सुरुवात करतो ना, तेव्हा तो कायम एक धोकाच घेत असतो, म्हणजे धोकाच पत्करत असतो, ती रिस्कच असते. कारण कुठेतरी आपण अज्ञातामध्येच शिरत असतो. एका पूर्णपणे लेखकालाही सगळं माहिती नसतं की
पुढे काय होणार आहे, जरी मी ते एक लिहिलेलं असलं किंवा काहीतरी माझ्या मनामध्ये तयार असलं तरी. कारण जेव्हा प्रत्यक्ष लिखाण सुरू होतं तेव्हा सगळ्या गोष्टी लेखकाच्या कंट्रोलमध्ये नसतातच. म्हणजे पात्र लेखकाच्या कंट्रोलमध्ये नसतात, ती तशी नसावीतच. जर ती तशी असतील तर मग लेखकच त्याच्या तोंडून बोलायला लागतो. तसं न घडता ते पात्रांनी पात्राचा प्रवास पुढे केला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे कायम एक भीती असते की हे आपण जे निर्माण करायचं आहे आपल्याला ते होईल का नाही, एक अँझायटी असते. त्या अँझायटीसाठी हा आधार असतो की हा आपल्याला आपण हे लिहिलंय ना, येस, म्हणजे आपण सेफ होत आता आपल्याला पुढे जमणार आहे. जमणार का नाही हे इतकं सतत द्वंद्व चाललेलं असतं लेखकाचं, म्हणजे माझ्या मनात तरी सतत एक भीती असते की हे जमेल का, मग हे नीट होईल का, आपल्याला जसं हवं तसं होईल का, किंवा आपण लेखक म्हणून त्या पात्रांवर हवी जास्त नाही ना होणार, असं एक सतत काही ना काहीतरी अँझायटी मनात असते. त्यामुळे मला असं वाटतं की या असा एक तक्ता केल्यानं जरा बरं वाटतं. दुसरं मला असं वाटतं की माझ्या बाबतीत की मला कथेची किंवा कादंबरीची शीर्षक सुचावं लागतं पहिले. म्हणजे काय असणार आहे, त्याचं शीर्षक काय असणार आहे, ते शीर्षक एकदा सुचलं किंवा पहिली ओळ सुचली किंवा पहिल्या 2 ओळी सुचल्या कथेच्या कादंबरीच्या, की आणखीन मी सेफ झोन मध्ये जातो की येस, म्हणजे आता हे आहे आपल्या मनामध्ये, याचं पूर्णपणे जे काय आपल्याला काम करायचं, जास्तीत जास्त करायचं आहे ते तयार आहे. आणि मला ती जी शीर्षक किंवा ही ज्या ओळी असतात ना त्या अशा दिसतात, म्हणजे अशा इमेज म्हणून त्या अशा दिसतात, त्या लिहिल्यासारख्या अशा ठळक अक्षरामध्ये की हा हे पहिली ओळ अशी अशी असणार आहे आणि त्याचं शीर्षक असं किंवा त्याचं शीर्षक असं असणार आहे. त्यातून म्हणजे मला असं वाटतं की ओके हे आता तयार आहे, हे जे आपलं बीज आहे ते परिपक्व झालेलं आहे, आता आपण ते विस्तार केला पाहिजे त्याचा. त्याच्यानंतर असं झाल्यानंतर लगेचच कधी कधी लिहायला सुरुवात करता येते किंवा कधी कधी काही व्यावहारिक अडचणींमुळे किंवा कामांमुळे थोड्या दिवसांनी लिहायला सुरुवात होते. बरेचदा मी एकदा लिहायला सुरुवात केली की मध्ये शक्यतोवर थांबत नाही. लिहायला सुरुवात केल्यावरती ज्याला जो काही वेळ लागेल त्या पूर्ण वेळ देऊन मी ते पूर्ण करतो, कारण त्याची एक लिंक असते असं मला वाटतं आपल्या कुठल्याही एका कामाची. ती लिंक शक्यतोवर तुटू द्यायची नाही असा माझा एक नियम आहे. त्यासाठी मग मी माझी इतर जी कामं असतात ती त्याची विभागणी करून किंवा ते मॅनेज करून तिने काम पूर्ण करतो. मी मगाशी जसं म्हणाल तसं की मी खूप सकाळी लवकर उठून काम करायला सुरुवात करतो, त्यामुळे एक सकाळचा वेळ जो असतो तो बऱ्यापैकी मला लिखाण किंवा या कामांसाठी ठेवून दिलेला असतो, जेव्हा आपण सगळ्यात जास्त ताजेतवाने असतो. अशा प्रकारे लिहायला सुरुवात झाली की मग शक्यतोवर फार आतापर्यंत तरी काही खूप असे अडचणी आलेल्या नाहीये. पुढे अशा अडचणी येतात तात्विक की अरे बापरे या पात्राचं काय पुढे आणखीन होणार, किंवा हे चाललंय ते व्यवस्थित चाललंय का, किंवा आपण खूप त्याच्यात लेखक जास्त येतोय का त्याच्यामध्ये, किंवा त्याचा शेवट एक्झॅक्टली कसा असला पाहिजे. म्हणजे शेवट करणं कुठल्याही एका कथेचा किंवा कादंबरीचा हा कायमच त्याचा प्रसंगच असतो की एक्झॅक्टली कसा करायचा, की ज्यामुळे वाचकावर आपण जास्तीत जास्त या सगळ्या गोष्टींचं एक शेवट सोडून देऊया. तो त्याच्या चमच्याने त्याला न भरवता किंवा त्याला आणखीन कलात्मक रूप कसं द्यायचं, अशा सगळ्या पेच कायमच असतात. म्हणजे तो मला असं वाटतं त्या लिखाणातलाच एक भाग असतो किंवा त्या प्रोसेस मधलाच एक भाग असतो. मला असं वाटतं की हे सगळं जाणीवेच्या पातळीवर चाललेलं असतं, पण जेव्हा ऍक्च्युली मी लिहायला सुरुवात करतो तेव्हा आपलं जे अबोध मन असतं, नेणीव असते, की ज्या प्रकारे कार्यरत होते ते खूप अमेझिंग असतं. म्हणजे बरेचदा जे प्रश्न असतात लेखकाचे की हे कसं होणार, हे कॅरेक्टर कसं उभं राहणार, किंवा ह्याला आपण पुढे कसं न्यायचं, तर ते प्रश्न जेव्हा ऍक्च्युली लिहायला लागतो तेव्हा इतक्या सटकन सुटून जातात. कारण आपण एखादी गोष्ट जरी जाणीवपूर्वक सतत बघत असलो तरी अनेक गोष्टी असतात की ज्या आपण तेवढ्या जाणीवपूर्वक नाही, पण आपलं अबोध मन किंवा आपलं मन आपल्या मनाच्या तळघरामध्ये ते साठवून ठेवत असतं लहानपणापासूनच्या अगदी आत्ता आपण जगत असतो तेव्हाच्या. आणि त्या गोष्टी लिखाण करत असताना हळूहळू वरती यायला लागतात. सगळी माणसं आपल्याला दिसायला लागतात, वेगवेगळी आपण बघितलेली.
म्हणजे कधी कधी असं वाटतं की अरे खरंच आपण हे कधी बघितलं होतं, पण आपण ते बघितलेलं असतं आणि खूप बारकाईनं बघितलेलं असतं. त्याचे खूप आपण त्याचं निरीक्षण आपलं चांगलं असतं त्यावेळेला. अशा प्रकारे सगळ्या हा जो एक गच्चा गोळ याला मी म्हणतो की नेणीव आणि जाणीव या दोन गोष्टींच्या गच्चा गोळातून, त्यांच्या संघर्षातून काही कॅरेक्टर्स आपोआप बाहेर यायला लागतात, ते त्यांचा प्रवास सुरू करायला लागतात. म्हणजे काळेकर्डे स्ट्रोक्सच्या बाबत हा अनुभव मला खूप जास्त प्रकर्षाने आला, कारण ती जी कादंबरी होती, ती कादंबरी लिहित असताना जी सानिका नावाचं कॅरेक्टर होतं किंवा सलोनी नावाचं कॅरेक्टर होतं, ते निर्माण करताना मला कायम असा अजूनही प्रश्न पडतो की अरे ही माणसं आपण कुठे कशी बघितली आहेत, की ती खूप माणसांची, म्हणजे ते लिहून झाल्यानंतर आज जेव्हा विचार करतो तेव्हा मला लक्षात आहे की ती खूप माणसांचं कॉम्बिनेशन आहे, खूप बघितलेल्या माणसाचं. आणि मग ही जी माणसं होती ती आपण कधी बघितली होती, तर ती कधीतरी लहानपणी, मोठेपणी किंवा याच्या आधी बघितलेली होती, आणि त्यांच्या एक परम्युटेशन कॉम्बिनेशन मधून मी एक स्वतंत्र काहीतरी एक व्यक्ती, एक पात्र निर्माण केलं. म्हणजेच लिहित असताना मला असं अगदी कायम नेहमी असं कधी कधी भास व्हायचा की सानिका शेजारी बसली आणि ती मला सांगते की अरे माझी गोष्ट अशी आहे, किंवा सलोनी कशी दिसते, असा जेव्हा प्रश्न कधी कधी पडायचा की कसं तिचं वर्णन करायचं, तेव्हा असं वाटायचं की अरे ती समोरून येईल आणि हाय करेल आणि आपल्याला सांगेल की बघ मला मी अशी दिसते. तर अशा खूप गमती जमती घडत असतात. म्हणजे हे मी काही लेखकाचं गूढ काहीतरी निर्माण करावं म्हणून म्हणत नाहीये, हे आपलेच विभ्रम असतात मनाचे, पण ते इंटरेस्टिंग असतात. म्हणजे लिखाण करत असताना ते प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात अनुभव तसा येत असतो. तर अशा प्रकारे साधारण मी लेखकाची एक प्रोसेस असते. त्या प्रोसेस मधून काही गोष्टी कळत, काही गोष्टी नकळत, बऱ्याचशा गोष्टी नकळतच म्हणजे ऍक्च्युली लिहित असताना आपल्या अबोधमनातून बाहेर येत असतात, आणि ते खूप इंटरेस्टिंग असतं. कारण त्यामुळे लिखाण करणं, मगाशी मी जसं म्हणालो की जशी अँझायटी असते ना, ती अँझायटी मध्ये एक अनप्रेडिक्टेबलनेस पण असतो की पुढे काय होईल माहिती नसतं. तर त्याचं एक आकर्षण पण असतं, त्याची एक भीती असते, एक शोध आपण घेतलेला असतो, त्याच्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजलेल्या असतात, त्या पण मांडायच्या असतात. असं ते खूप इंटरेस्टिंग आणि मला स्वतःला खूप आवडणारं ते काम आहे. म्हणजे मी सगळ्यात जास्त त्या कामामध्ये रमतो. मला खूप त्याच्यात मजा येते. त्यातून मला खूप गोष्टी सांगायला पण आवडतात. त्यामुळे मी लिहितो, आणि मला आवडतं म्हणून मी लिहितो, आणि पुढेही आता पुरस्कार मिळालाय त्यामुळे आणखीन पुढे लिहायचं ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे पुढेही मी तसं लिहित राहणारच आहे. तर मला असं वाटतं मी इथे थांबतो, आणि काही प्रश्न असतील किंवा काही बोलायचं असेल तर आपण नक्की आता बोलू शकतो. विद्यार्थ्यांचे काही जर प्रश्न असतील तर आवर्जून त्यांनी ते विचारावेत. नमस्कार, मी उमेश कुलकर्णी. एखादं पात्र जेव्हा आपण रंगवतो, त्याचं विवरण करतो, तर ते कुठून सुरुवात करावं आणि कुठे संपवावं असं काही त्याचे नियम आहेत? असे नियम मी खरं सांगू का, की लिखाण ही क्रिएटिव्ह गोष्ट आहे, आणि कुठल्याच क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये काही नियम असे काही नसतात. तुमचे नियम तुम्ही बनवायचे असतात. म्हणजे हे मला जेव्हा मी ऍक्च्युली लिहायला लागलो आणि काही 2-1 कथा लिहिल्यावर माझ्या असं लक्षात आलं की उलट बरेचदा असं असतं की जे श्रेष्ठ लेखक किंवा काहीतरी एक माइलस्टोन काम करणारे लेखक असतात, त्यांनी आजपर्यंतचे नियम तोडूनच नवीन नियम बनवलेले असतात. तर मला असं वाटतं की असे नियम असे काही नसतात की कुठलं कॅरेक्टर कुठे निर्माण करायचं आणि कुठे. कारण हे बघा असं असतं की जेव्हा आपण एखादं कॅरेक्टर निर्माण करतो लेखक म्हणून, तर तुम्ही त्याला काय म्हणूयात की त्याची निर्मिती जरी केली असली तरी ते निर्माण झाल्यानंतर ते स्वतंत्र आहे. ते त्या फिक्शन मधलं स्वतंत्र व्यक्ती आहे, ती एक स्वतंत्र पात्र आहे. ते तुम्हाला बांधील नाहीये. आता तुम्ही त्याला त्याच्या पद्धतीने प्रवास करू दिला पाहिजे. तर त्यामुळे मला असं वाटतं की असा नियम काही नाहीये. तुम्हाला जे वाटतं, तुम्हाला त्या कॅरेक्टरचा प्रवास ज्या प्रकारे न्यायचा आहे, ते जे काही वाटत असेल त्या प्रकाराने तुम्ही त्याला न्या, आणि ते सुद्धा ठरवणारच आहे शेवटी की त्याला काय करायचं आहे. म्हणजे हे मी पुन्हा सांगतो की मी गूढ म्हणून म्हणत नाही, हा माझा अनुभव आहे की जेव्हा आपण
एखादं नवीन पात्र निर्माण करत असतो त्यावेळेला तो त्याचा सुद्धा एक प्रवास असतो त्या व्यक्तीचा, आणि हे तुमच्या मनातूनच आलेलं असतं अर्थातच. पण ते तुम्हाला जितकं सैल सोडता येईल तुमचं मन, तितकं जास्त तुमचं कॅरेक्टर मला असं वाटतं जास्त चांगलं उतरेल. धन्यवाद. आणि दुसरा माझा प्रश्न असा होता, जेव्हा आपण एखादी कथा लिहायला घेतो आणि कथा लिहायला गेल्यानंतर जो आपण निश्चित केलेला मध्य नसतो किंवा एखादा प्रसंग नसतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण हा प्रसंग लिहावा, म्हणजे ऍक्सिडेंटली म्हणा किंवा इतर असा कोणताही, मग तो त्या कथेमध्ये मांडावा की दुसऱ्या कथेमध्ये ठेवावा? म्हणजे तो प्रसंग कुठल्या कथेमध्ये घ्यावा? हा, म्हणजे तो त्या कथेमधला प्रसंग आपल्याला पूर्वी नियोजित केलेला नव्हता, पण आपल्याला छान तो जो प्रसंग होता तो आपल्या कथेमधला नाहीये, पण आपल्याला पात्र लिहित असताना अचानक सुचलेला आहे आणि वेगळा आहे. तर तो ऍक्सिडेंटली जो मुद्दा आहे त्याच्यामधला तो मग त्या कथेच्या अनुषंगाने पूर्वीपासूनचा नाहीये, पण नवीन सुचलाय आपल्याला, तर तो तिथे मांडावा का? हा, तो त्या कथेच्या आशयाला आणि त्या कथेचा जो प्रवास होणार आहे त्या प्रवासाला जर पूरक असेल तर तो नक्कीच ठेवावा. पण जर तुम्हाला असं वाटलं की नाही हा नाही येत असतं एवढा पूरक किंवा हा सुचलाय चांगला, बरेचदा असं पण होतं की आपण खूप चांगलं काहीतरी लिहितो पण ते त्या कथेत किंवा त्या कादंबरीमध्ये तेवढं ते पूरक नसतं किंवा ते काहीतरी वेगळंच वाटत असतं, विजोड वाटत असतं, पण ते लिहिलेलं म्हणून चांगलं असतं किंवा कल्पना म्हणून ती खूप चांगली असते. तर अशा वेळेला थोडं कठोर होऊन मला असं वाटतं की ते बाजूला काढून ठेवावं आणि पुढे कुठेतरी वेगळ्या काही गोष्टींमध्ये किंवा कथांमध्ये कादंबरीमध्ये तुम्हाला त्याचा वापर करता येऊ शकतो किंवा जर ते त्या कथेत पूरकच असेल तर आपण नक्कीच ठेवू शकतो. पण बरेचदा असं होतं की आपण त्या प्रसंगाच्या म्हणा किंवा त्या कल्पनेच्या म्हणा प्रेमात पडलेलो असतो पण ते तितकं साजेसं नसतं त्या सगळ्या एका रचनेमध्ये. तर मला असं वाटतं की त्यावेळेला थोडं कठोर संपादकीय भूमिका घेऊन ते बाजूला ठेवावं, पण ते वाया जात नाही असं मी सांगेन. ते कुठे ना कुठेतरी पुन्हा तुम्हाला कुठेतरी वापरता येतं. धन्यवाद सर. हॅलो हॅलो हा विचारा. सर, माझं नाव विश्वजित दुर्लेकर आहे सर, आणि मला असं विचारायचं की सर कुठलीही एक संकल्पना किंवा आपल्या मनातील गोष्टी आपण मांडताना सर, एक पुस्तक लिहिताना किंवा सर एक कदाचित सर, तर आपण कुठल्या गोष्टींचं काळजी घ्यायला पाहिजे सर? कारण की आपल्या संकल्पना जे आहेत ते कागदावर उतरण्यासाठी सर मानसिक स्थिती पण संतुलित असणे गरजेचे आहे सर. तर त्यासाठी सर कुठल्या गोष्टींचं आपण काळजी घ्यायला पाहिजे हे एवढं सांग. मला एकच गोष्ट याच्यात वाटते की म्हणजे कुठलंही काहीतरी दीर्घ लिखाण जर आपल्याला करायचं असेल तर त्यामध्ये दोन गोष्टी खूप मला असं वाटतं महत्वाच्या असतात. एक म्हणजे बैठक आणि दुसरं म्हणजे संयम, पेशन्स. कारण ते मोठं काम असतं आपल्या हातून घडणारं, काही दिवस चालणारं किंवा त्याच्यात आपल्याला बरेचदा खरडे करावे लागतात, पुनर्लिखन करावं लागतं, पुन्हा लिहावं लागतं किंवा काही भाग काढून टाकावा लागतो. तर यासाठी एक बैठक तुम्हाला लागते, जी मी मगाशी पहिल्या माझ्या बोलण्यामध्ये म्हणालो की ती बैठक कमावणं हे सगळ्यात महत्वाचं एक त्याच्यातलं मला असं वाटतं भाग आहे. आणि दुसरा संयम, की हे सगळं करण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो तुम्हाला तुमच्या व्यावहारिक सगळ्या गोष्टींमधून काढणं, या दोन गोष्टी लागतात. आणि तुम्ही मानसिक संतुलनाचं म्हणाल तर मी असं म्हणेन की मला स्वतःला एक विशिष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुम्ही करा तो, पण जर तुम्ही व्यायाम केलात रोज तर ही जी बैठक आहे जी फिजिकल ते ऍक्च्युली तुमचं काम आहे. फिजिकल ज्याला कष्टाचं काम आपण म्हणतो ना, तसंच ते कष्टाचं काम आहे. तर ते कष्टाचं काम करण्यासाठी तुम्हाला तुमचं शरीर सुद्धा त्यासाठी तयार करायला पाहिजे, नुसतं तुमचं मन तयार करून चालत नाही. आणि असं म्हटलं पण जातं की जर तुमचं शरीर व्यवस्थित असेल, सुदृढ निरोगी असेल तर तुमचं मन खूप जास्त चांगलं काम करतं. तर मला असं वाटतं की जर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला आवडणारा व्यायाम जर तुम्ही केलात याच्यासाठी तर मला असं वाटतं की त्याचा खूप फायदा होतो.
आणि हे वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा सिद्ध झाले की व्यायाम केल्यामुळे ऑक्सिटोसिन किंवा आणखीन 1-2 संप्रेरक आहेत, ती संप्रेरक तुमच्या मेंदूमध्ये खूप जास्त चांगल्या पद्धतीने स्रवतात आणि त्यातून तुम्हाला ज्याला म्हणू की सुख किंवा आनंदाची भावना चांगली राहून तुमचं मन बऱ्यापैकी संतुलित ह्याच्यात राहतं. त्यामुळे तुम्हाला खूप जास्त चांगला विचार करता येतो असं मला वाटतं. म्हणजे ह्याचा मला स्वतःला खूप कायम फायदा झालेला आहे. आणि दुसरं, त्यामुळे तुम्ही बसून जे काम करायचं असतं, कष्टाचं काम, लिखाणाचं ऍक्च्युअली, त्याच्यासाठीची जी बैठक लागते ती सुद्धा तुम्हाला व्यायामातून जास्त चांगल्या प्रकारे कमावता येते. तर मला असं वाटतं की या 2 गोष्टी जर केल्या तर त्याचा फायदा होतो. बाकी तुम्ही म्हणाल अशी काही, पुन्हा मी तेच म्हणेन की असे नियम किंवा असं काही एक ठोस असं काही या क्षेत्रामध्ये किंवा या सर्जनशील लिखाणामध्ये असं काही नसतं. तुम्हाला तुमचा मार्ग शोधायचा असतो, तुमच्या प्रकारे तुम्हाला लिखाण करायचं असतं, तर ते तुमचं ठरणार असतं. त्यामुळे मला असं वाटतं की तो शोध तुमचा तुम्हाला घेतला पाहिजे. पण हा जो सराव आहे, ही जी बैठक आहे, ही मात्र तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींमधून ती कमावता येते आणि ती कोणालाही कमावता येते. म्हणजे त्यासाठी तुम्ही काही फार ते काही रॉकेट सायन्स नाहीये. तर जर तसं केलं, आणि मी कायम म्हणतो की जर तुम्हाला आवड असेल आणि भाषा अवगत असेल तेवढी, तर अनुवादाचं जर काम केलं तर त्याचा नक्कीच जास्त फायदा होतो. त्याच्यामुळे बैठक तुमची तयार व्हायला खूप जास्त फायदा होतो. धन्यवाद सर. अजून एक प्रश्न होता, एखाद्या पात्र, समजा आपण एखादी कथा लिहितोय, विविध पात्र. हा बोला, तुमचं म्यूट झालंय आवाज. हा, तर त्या पात्रांमध्ये आपण म्हणजे वेगवेगळी पात्र आहेत, त्या पात्रांमध्ये वेगवेगळ्या पात्रांमध्ये कसं शिरू शकतो किंवा त्याचं काही टेक्निक आहे का? त्याचं काही टेक्निक असं मी म्हणणार नाही की आहे. म्हणजे मला तरी काही असं अजून तरी आकळलेलं नाहीये की, पण लेखक जो असतो किंवा कुठलाही सर्जनशील कलावंत किंवा कलाकार असं आपण म्हणूया, किंवा माणूस असं सुद्धा आपण म्हणूया, तर तुमच्याकडे थोडंसं मला असं वाटतं की दुसरे काय विचार, म्हणजे आपण एका आपल्या अनुभवातून किंवा आपल्या दृष्टीतून जगाकडे बघत असतो. तर थोडं हा जो कम्फर्ट झोन आहे आपला, तो कम्फर्ट झोन जर तुम्हाला सोडता आला तुमचा, की मी माझ्या अनुभवाच्या थोडंसं बाहेर जाऊन दुसऱ्याला काय वाटत असेल याच एखाद्या घटनेबद्दल म्हणा, किंवा एकूणच कुठल्याही प्रकार आयुष्याच्या एकूण कुठल्याही भागाबद्दल तो काय विचार करत असेल, अशी जर तुम्हाला एक उत्सुकता असेल किंवा त्याच्या मनात काय चाललेलं असेल, अशी जर एक हे म्हणूया, त्याला परकाया प्रवेश आपण म्हणतो, म्हणजे तो थोडा आणखी पुढचा भाग झाला. पण अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर समजा कॉलेजमध्ये तुमच्या एखादा घटना घडली, तर या घटनेकडे मी अशा दृष्टीने बघतो, पण बाकीची लोक कशा प्रकारे बघू शकत असतील, जी वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेली आहेत, ज्यांची जे वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीतून आली आहेत, किंवा त्यांची घरातली परिस्थिती सुद्धा वेगवेगळी आहे, तर ते काय बघत असतील, अशी जर तुम्ही थोडीशी सवय लावून घेतली स्वतःला, तर मला असं वाटतं की त्याचा फायदा पुढे होऊ शकतो. म्हणजे मला असं वाटतं की लेखनाचं काम हे जे आहे ना, हे तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडणं कायम आणि दुसऱ्याच्या झोन मध्ये जाऊन काहीतरी विचार करणं. म्हणजे आता मी पुरुष आहे समजा, पण मला जर समजा आपल्या घरातल्या ज्या स्त्रिया असतात, काम करणाऱ्या असतील, किंवा अगदी आपले नातेवाईक असतील, त्या काय विचार करत असतील या सगळ्याकडे, असा जर मला विचार करता आला, म्हणजे मी माझा पुरुषाचा कम्फर्ट झोन सोडून त्या एका वेगळ्या ह्याच्या कम्फर्ट झोन मध्ये जाऊन जर विचार करू शकलो किंवा तसा प्रयत्न करू शकलो, तर मला असं वाटतं की कुठेतरी त्याचा एक फायदा होतो. आणि हा फायदा फक्त लिखाणाच्या वेळेलाच होतो असं नाही, तो एकूण तुम्हाला जगताना सुद्धा होतो. कारण तुमचं एककल्लीपण जे असतं किंवा कायम आपल्याच म्हणणं खरं असं जे एक तयार होतं, तर ते थोडं सैल होतं तुम्ही, आणि तुम्ही थोडं जास्त आणखीन समजून घेता. मला असं वाटतं हा जो समजूत किंवा सहानुभूतीचा जो एक सहानुभवाचा जो एक भाग आहे, की दुसऱ्याला काय वाटत असेल, मला जे वाटतं ते ठीकच आहे, पण समोरच्याला काय वाटत असेल, त्याच्या शेजारच्याला काय वाटत असेल, ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्यातून मला असं वाटतं की पात्र निर्मितीसाठी सुद्धा त्याचा
बऱ्यापैकी फायदा होतो. आणि जे लेखक असतात ते मला असं वाटतं की तसा विचार कायमच करत असतात, म्हणजे ते दुसऱ्याच्या मनात शिरायचा प्रयत्न करत असतात, किंवा अर्थात याला निरीक्षण शक्ती असते आणि आणखीन बऱ्याच गोष्टी असतात की ज्या त्या लेखकाकडे असतात आणि त्यातून तो शिरत असतो. तर मला असं वाटतं की तसा प्रयत्न तुम्ही करू शकता तुमच्या कल्पनेनं थोडासा विचार करायचा. धन्यवाद सर, खूप छान. सर, मराठी साहित्य आणि इंग्लिश साहित्य लिहिताना काही संकल्पना वेगवेगळ्या असतात का सेमच असतात? मराठी साहित्य आणि दुसरं कुठलं? इंग्लिश साहित्य लिहिताना संकल्पना या सेम असतात का वेगवेगळ्या असतात? नाही, काही वेगळं काहीच नसतं. म्हणजे मला असं वाटतं की जितकं तुम्ही तुमचं काय म्हणूया रिजनल, ज्याला आपण म्हणतो स्थानिक, म्हणजे आता उदाहरणार्थ मार्केट सारखा नोबेल पारितोषिक मिळालेला लेखक आहे, तर त्यांनी लिहिलेल्या जर तुम्ही गोष्टी बघितल्या किंवा त्याच्या कथा किंवा त्याच्या कादंबऱ्या बघितल्या, तर त्या तिकडच्या कोलंबियातल्या, जो तिथे राहायचा, तिकडच्या स्थानिक माणसांच्या गोष्टी आहेत त्या. त्यांनी काय असं आता इंग्रजीत, मला तो स्पॅनिश मध्ये लिहायचा, पण मला आता नोबेल किंवा मी आता काहीतरी जागतिक दर्जाचा होणार, त्यासाठी मी आता काहीतरी वेगळं तरी अमेरिकन काहीतरी लिहायला पाहिजे, असा त्यांनी विचार नाही केला. त्यांनी त्याच्याच माणसांबद्दल त्यांनी बघितलेल्या गोष्टी लिहिल्या. तर मला असं वाटतं की कुठलाही लेखक त्याच्या आजूबाजूला जे काही घडत असतं, बघत असतो, त्याबद्दलच त्यांनी लिहिलं पाहिजे, त्याच्या समकाळालाच त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे, त्यांच्या अवतीभोवतीच्या माणसांबद्दलच त्यांनी काहीतरी बोललं पाहिजे, त्यांच्याच गोष्टी जास्तीत जास्त सांगितल्या पाहिजेत. मग त्या जागतिक स्तरावर जातील किंवा नाही जातील, किंवा त्या इंग्रजीत त्याचं काय होईल किंवा नाही होणार, किंवा त्याचं भाषांतर होईल का नाही होणार, या गोष्टी खूप गौण आहेत, त्या नंतरच्या गोष्टी आहेत, सगळ्या साहित्यिक व्यवहारातल्या त्या गोष्टी आहेत. पहिले तुम्ही क्रिएट करा, तुमचं काम करा, मला असं वाटतं, आणि मग त्यातून त्याचं जे पुढे होईल, त्याचा सिनेमा होईल का, हे होईल का, ते होईल का, किंवा तुम्ही म्हणता त्याचं इंग्रजीत त्याचं काही होईल का, ही वेगळी गोष्ट झाली. त्यामुळे असे काही वेगळे नियम किंवा हे काही नसतं. माणसं, हा मला असं वाटतं, माणसांचं जीवन, त्यांचे नातेसंबंध हाच कुठल्याही चांगल्या साहित्याचा मूळ गाभा असतो. तर तो जितका तुम्ही जास्त चांगला पकडायचा प्रयत्न कराल किंवा त्याच्याबद्दल जितकं जास्त विचार कराल, चिंतन कराल, तितकं जास्त चांगलं आहे. मग भाषा म्हणजे मराठी का असेना किंवा इंग्रजी का असेना किंवा आणखी कुठली का असेना, ती तर आहेच, म्हणजे ती ते साधन आहे, ती तर येणारच आहे त्याच्या बरोबर. धन्यवाद सर. सर, आजची कथा लिहितो आपण, तेव्हा आजची कथा लिहित असताना आजची जी मराठी भाषा आहे ती यावी का आजची भाषा शैलीमध्ये आपण पाहतो की अगदी मराठमोळ्या शैलीमध्ये ते लेखन, तर नेमक्या भाषा शैलीमध्ये भाषेचा वापर, आजच्या भाषेचा वापर कसा असावा? मी असं सांगेन की पुन्हा आता मी जे म्हणालो तेच, की तुम्ही ज्या कुठल्या भूभागातून येत असाल, म्हणजे आता मी मुंबई किंवा मुंबईच्या आसपासचा भाग, किंवा आता पुण्यात असल्या पुण्यातला भाग, किंवा मी जे काय आजूबाजूचा पुणे किंवा मुंबईच्या आजूबाजूचा प्रदेश बघितलेला आहे किंवा पाहिलेला आहे, तिकडची भाषा मी जास्तीत जास्त माझ्या ह्याच्यात आणायचा प्रयत्न केला किंवा करतो. मग ती थोडीशी इंग्लिश त्याच्यात शब्द जास्त असतात, कारण आज त्याचा इतका संकर झालेला आहे मराठी आणि इंग्रजीचा, की आपण अगदी शहरं किंवा निमशहरांमध्ये सुद्धा खूप पटकन इंग्रजी शब्द आपलासा करून टाकलेला आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही ज्या भूप्रदेशातून येतात, जी तुमची तिकडची भाषा आहे, मग ती मराठी प्रमाण भाषा असेल किंवा एखादी बोली भाषा असेल, ती तुम्ही वापरली पाहिजे. म्हणजे भाषा ही मला असं वाटतं की तुमच्या आशयाला पुढे नेणारं साधन आहे, किंवा ते व्यक्त करण्याचं एक साधन आहे, व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. मग ती कुठली आहे यांनी मला असं वाटतं तेवढा फरक पडत नाही. म्हणजे समजा एखादा आता सोलापूरकडची जी भाषा आहे, त्या भाषेतून जर तो काहीतरी आता समकाळातलं सांगणार असेल, तर तो आशय समकाळातलाच आहे ना. त्यांनी भाषा त्यासाठी त्याला जी माहिती आहे आणि तो त्याच्यात जास्त चांगला व्यक्त होऊ शकतो तो लेखक, ती वापरली असेल. पण तो आशय व्यक्त जो केलाय तो जर आजचा असेल, तर ती आजचीच कथा किंवा आजचीच कादंबरी होते. त्यामुळे मला असं वाटतं की भाषा हा जो भाग आहे, हा त्या लेखकाला ज्या भाषेमध्ये जास्त चांगलं व्यक्त होता येतं
किंवा जास्त चांगलं सांगता येतं गोष्ट, त्या भाषेत त्यांनी ते लिहावं. मग ती बोली असेल, प्रमाण भाषा असेल, किंवा आणखीन कुठली तरी वेगळी भाषा असेल. म्हणजे एखाद्याला इंग्रजीमध्ये सुद्धा जो मराठी असेल पण त्याची इंग्रजी भाषा जास्त चांगली असेल, त्यात तिथून तो जास्त चांगला व्यक्त होत असेल, तर त्यात त्यांनी व्यक्त व्हावं. आशय आजचा आहे का नाही हा त्यातला मला असं वाटतं महत्वाचा प्रश्न. तर तो आजचा असेल मग भाषा कुठली का असे ना, त्यांनी तसा खूपसा काही फरक नाही पडत. नमस्कार सर. नमस्कार. हा बोला. सो बऱ्याचदा असं अभ्यास कर म्हणून सांगितलं जातं, पण एखाद्या लहान मुलाला हाताला धरून अक्षर वळवायला जसं शिकवतात तसं आजचं आपलं व्याख्यान आहे की अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण आमचं मार्गदर्शन केलेलं आहे. माझे 2 प्रश्न आहेत. एक तर बऱ्याचदा जशी अस्ताव्यस्त अशी खोली असते, सगळीकडे असं सामान पसरून पडलेलं असतं, तसं आपल्या मनाची स्थिती असते, विचारांचा एक गोंधळ असतो. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा असा गोंधळ होता मनामध्ये की बाबा मी काय करू, किंवा एखादी कथा लिहित असताना मी ती कशी सुरुवात करू, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं शोधलं? आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही कथा लिहित असताना कधी कधी पुढे काय लिहू असं जे ब्लॉक होतं मन आपलं, लिहायला सुचत नाही कथा पुढे, त्यावेळी तुम्ही काय करता? धन्यवाद. पहिले तर म्हणजे मला ऍक्च्युली जेव्हा गोलप सर म्हणाले की विद्यार्थी आणि बरेचसे असे तरुण असणार, तेव्हा मला स्वतःलाच खूप आनंद झाला होता. त्यामुळे कदाचित मला असं वाटतं मी खूप जास्त चांगल्या प्रकारे आणि मोकळेपणानं संवाद साधू शकलो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देईन की अजूनही माझ्या मनातही खूप गोंधळ आहे. माझे गोंधळही संपलेले नाहीत आणि ते कधीही संपतील असं मला वाटत नाही. ते गोंधळ आहेत म्हणूनच मला लिहावं असं वाटतं, कारण त्याच्यातूनच मी काहीतरी शोधत असतो, माझे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे गोंधळ संपणं मला असं वाटतं की ते कुठलेही सर्जनशील लेखक संपण्यासारखी गोष्ट वाटते मला. कुठल्याही सर्जनशील लेखक तुम्ही म्हणाल तर त्याच्या मनात कायम गोंधळच असतो की आपल्याला जे सुचलेलं आहे, हे जे कथाबीज आहे किंवा हे जे आशयसूत्र आहे, हे पुढे जाणार कसं, जरी आपल्याला ते माहिती असलं किंवा आपण काही एक ठराविक गोष्टी केलेल्या असल्या तरी ती अँझायटी कायमच असते, तो गोंधळ कायमच असतो की हे प्रत्यक्षात कसं येणार बाबा. बाकीचं सगळं ठीक आहे, आपण कल्पना पण खूप केलेली आहे, पण ती भाषा मला तशी जमेल का, किंवा मला तसं मांडता येईल का चांगल्या प्रकारे, किंवा मला योग्य रूप उपमा सापडतील का नाही लिहित असताना, किंवा माझं पात्र चांगल्या प्रकारे उतरेल का, ते खरं खरं वाटेल का. म्हणजे म्हणजे शेवटी तुम्हाला काय म्हणूया की मेक बिलीव्ह करायचं, वाचकाला विश्वास ठेवायला लावायचं असतं, मग ती फॅन्टसी असो किंवा वास्तववादी लेखन असो. त्यामुळे ते आपल्याकडून जमेल का, म्हणजे ते पात्र खरं वाटेल का. तर हा गोंधळ आणि ही अँझायटी आणि हे प्रश्न लेखकाच्या मनात कायमच असतात. म्हणजे कुठलाही लेखक मला वाटणार नाही की असं म्हणेल की नाही माझे हे सगळे गोंधळ मिटलेले आहेत. तो हे याच्याशी झगडाच देत असतो, रादर हे झगडताच तो लिहित असतो. फक्त याच्यामध्ये 2 गोष्टी असतात मला असं वाटतं लेखक म्हणून महत्वाच्या, की कुठेतरी तुम्हाला सुरुवात तर करावी लागते. म्हणजे मी माझा सेफ झोन कसा शोधलाय, जो मगाशी मी म्हणालो की मी बाबा एक तक्ता बनवतो किंवा मला असं काहीतरी पहिल्या 2 ओळी 4 ओळी सुचवाव्या लागतात किंवा शीर्षक सुचवावं लागतं. म्हणजे तो एक बघा असं आहे ना, म्हणजे रूपकाच्या भाषेत बोलायचं तर कुठलाही लेखक किंवा मी जेव्हा लिहित असतो तेव्हा माझं जहाज असतं, मी ते जहाज फुटलेलं असतं, सगळं अस्ताव्यस्तच झालेलं असतं आणि मी समुद्रातच असतो आणि सगळीकडे पाणीच पाणी दिसत असतं. पण एक कुठला तरी मला आधार घेऊन पुढे जावं लागतं, तो म्हणजे मला शीर्षक असतं किंवा माझ्या 2 ओळी असतात आणि त्या ओळीचा आधार घेऊनच मला किनाऱ्याला लागायचं असतं. म्हणजे तिथे मी पोहतच असतो, तो माझा स्ट्रगलच असतो, कायमच तो स्ट्रगल असतो. पण काहीतरी तुम्हाला सुरुवात करावी लागते, कुठेतरी एक दिशा ठरवावी लागते. तर मला असं वाटतं की बरेचदा सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे हा अनुभव मला पण आलेला आहे की ती दिशा काय असली पाहिजे किंवा सुरुवात कुठून केली पाहिजे हे पटकन समजत नाही आणि त्याला ठोस असं उत्तरही नाहीये. कुठून तरी सुरुवात करा सुरुवातीला. जसजसं तुम्हाला सराव होईल तुम्हाला तुमच्या क्राफ्टवर थोडीशी कमांड येईल, तसतसं मग तुम्हाला सुद्धा समजतं की आपली प्रकृती कशी आहे आणि आपण कशा प्रकारचं कथा लिहिली पाहिजे किंवा आपली पद्धत काय लिखाणाची ही तुमची तुम्हाला आपोआप कळायला लागेल.
पण सुरुवातीच्या काळामध्ये मला असं वाटतं की लिहिणं प्रत्यक्ष, बघा ही कृती आहे, लिखाण हे मनातल्या मनात तुम्हाला खूप कल्पना सुचल्या त्याचा काही फायदा नाहीये जोस्तोवर त्या तुमच्या लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर किंवा कागदावर कुठे तुम्ही ज्या प्रकारे लिहित असाल ते येत नाही, जोस्तोवर शब्दांमध्ये उतरत नाही तोस्तोवर त्या कल्पनांना काही अर्थ नाही. त्यामुळे तुम्हाला त्या कल्पनांना घेऊन तुमचं जे काय असेल ते कुठेतरी सुरुवात करावीच लागणार आहे. तर ती सुरुवात जिथून कुठून तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये स्पेशली वाटेल तिथून तुम्ही करा आणि सुरुवात करून शेवटापर्यंत तुम्हाला जो शेवट वाटेल तो ते कायमच त्याबाबत पण संभ्रम असतो की नेमकं काय केलं पाहिजे ते करा. जोस्तोवर तुमचा पहिला ड्राफ्ट होत नाही तोस्तोवर तुम्हाला स्वतःला सुद्धा ती कथा नेमकी काय हे कळणार नाही सुरुवातीच्या काळामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळामध्ये हे प्रश्न जे येतात त्याचं उत्तर हेच आहे की लिहिणं आणि प्रयत्न करत करत ती कथा किंवा जे काय तुम्हाला लिहायचं आहे ते पूर्ण करणं. त्यातूनच तुम्हाला तुमची पद्धत आपोआपच समजेल आणि तुम्ही त्यानुसार हळूहळू एक एक पाऊल पुढे जाल. दुसरं तुम्ही म्हणालात की लिहिताना असं कधी होतं किंवा काही सुचत नाही पटकन, तर मला असं वाटतं की म्हणजे माझ्या अनुभवाच्या आधारे मी म्हणतोय याचाच अर्थ ती कथा तुमच्या मनात पूर्णपणे मुरलेली नाहीये. जर तुम्हाला कुठेतरी ब्लॉक येतोय तर ती आणखीन मुरू द्या. त्याचे खूप वेगवेगळे भाग, त्याचे कंगोरे किंवा मगाशी मी म्हणालो तसा शोध की आणखीन काय त्याच्यात घडणार आहे, काय घडायला पाहिजे, त्याच्यातलं आणखीन आपल्याला काय काय सांगायचं आहे हे पूर्ण तुमच्याच मनात अजून ठरलेलं नाहीये म्हणून तुम्हाला कुठेतरी अडायला होते. तर त्यासाठी जास्त काम करा मग असं मला वाटतं की पूर्ण ती कथा आहे. म्हणजे काही कथा असतात त्या 3-3, 4-4 वर्ष सुद्धा त्याचा विचार चाललेला असतो आणि मग त्या ऍक्च्युअली प्रत्यक्षात येतात जेव्हा त्या पूर्ण असं वाटतं तेव्हा. तर त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या अनुभवाच्या आधारे की जर तुम्ही कुठेतरी अडत असाल तर याचाच अर्थ अजून ती पूर्ण परिपक्व नाही झालंय ते कथाबीज. थोडं थांबा, आणखीन विचार करा आणि मग लिहायला घ्या. धन्यवाद सर. आपण काय करूया आता, वेळेचं थोडं बंधन पाळूया कारण खूप बोलता येण्यासारखं आहे आणि सरांनी एवढं डिटेलिंग मध्ये, खरं नवी कथा लिहिणं सोपं आहे पण निर्मितीवर बोलणं अवघड आहे कारण सगळ्या शक्यता धुसर असतात आणि त्यातून सापडत एक मार्गक्रमण चाललेलं असते कुठलाही लेखक असला तरी. आणि तो बिंदू म्हणजे तुम्हाला निर्मितीचा बिंदू म्हणजे तुम्ही ती भौतिक घटना सांगत असता. मानसिक प्रक्रिया एवढी त्या पद्धतीनं क्लिअर होत नाही, परंतु ज्या पद्धतीनं सरांनी आज विश्लेषण केलं, मगाशी एका भोसले मॅडमने उल्लेख केला की असं हाताला धरून दाखवल्यासारखं, ते खरंच आहे. एवढी सहज शक्यता पकडणं आणि ज्याचा उल्लेख त्यांनी केला जाणीव आणि नेणिवेचा, ते खरंच आहे. तरी आपण सरांची तब्येत म्हणजे 8 दिवसापूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह होता, अशा अवस्थेत ते आपल्याला बोललेले आहेत. आता आणखी आपण त्यांना त्रास द्यायला नको यासाठी आपण थांबतोय. पुढची सूत्र मी बोलली मॅडमना. धन्यवाद सर. नक्कीच आत्ताचा जो प्रश्न झाला की त्याच्यावरती सरांची अर्पण पत्रिकाच अशी आहे काळेकरडे स्टोकची की प्रत्येकाच्या आत डुसमळणाऱ्या केऑसला त्यांनी आपलं पुस्तक जे आहे त्याची अर्पण पत्रिका लिहिलेली आहे. तर जवळजवळ मला वाटतं की सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांनी बऱ्यापैकी दिलेली आहे, जेवढी आपल्याला आता शक्य तेवढी प्रश्न घेता आलेले आहेत त्याची उत्तरं. आणि सरांनी आता म्हटल्याप्रमाणे की लेखकाच्या नेणिवांपासून ते जाणीवांपर्यंतचा प्रवास त्यांनी आपल्या पुढे मांडलाय आणि हा संपूर्ण प्रवास आज अनेक लिहित्या अनेक हातांना त्यांच्या विचार बीजाला एक नवी पालवी फुटायला मदत करेल याची खात्री वाटते. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आपण अध्यक्षीय मनोगताकडे वळत आहोत. भाषा आणि वाङ्मय संकुलाचे संचालक माननीय डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ भाषा आणि वाङ्मय संकुल महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमातून करत आहोत. आणि मला खूप आनंद होतोय की एक वाचक या अर्थाने बोलतो की नंतर मग अध्यक्षाच्या भूमिकेतून मी माझं मनोगत व्यक्त करेन. खूप लोक इतके शॉर्ट टर्म मेमरी लॉस सारखे सध्या गजनीसारखं वागत आहेत, सिनेमासारखं, की लिहिणं, वाचणं, बसणं, ऐकणं या गोष्टीची प्रतारणा होत आहे.
अशाही परिस्थितीमध्ये तरुण लेखक पुढे येत आहेत आणि ती लोकभावना काय आहे, राजसत्ता काय म्हणते आहे, विचार प्रवाह काय म्हणत आहेत, याकडे सगळ्यांकडे दुर्लक्ष करून माझ्या मनातील जे काही कोलाहल आहे ते न संपणारं कोलाहल आहे आणि ते मी कोलाहल थोड्याफार प्रमाणात का होईना व्यक्त होण्यासाठी म्हणून मी स्वतः लिहितो होतोय, संयमीपणे एका ठिकाणी बसून कन्सिस्टंटली काहीतरी लिहितोय आणि ते लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि ते लोकांना आवडेल अथवा न आवडेल याचा कोणताही विचार न करता मी माझ्या जाणीवेला जागृत करतोय. ही जी गोष्ट एका तरुण लेखकांकडून आतापर्यंत पोहोचली ती माझ्यासारख्या समाजशास्त्राच्या अभ्यासकाला खूप आशादायी चित्र आहे असं मला वाटतं. तुमचं सर अभिनंदन. कारण साहित्यातले माणसं खूप बोलत असतात, खूप लिहित असतात आणि प्रश्न, समीक्षा, टीका, टिप्पणी या भूमिकेने पाहत असतात. परंतु रसिक वाचकांना काय पाहिजे आहे हे कानाचाच काही नियम नसतो. मी जेव्हा सोशल मीडिया किंवा समाज माध्यम हाताळतो त्यावेळेला पुष्पा सिनेमातलं एखादं अपंग माणसाचं असलेलं चालणं हे सुद्धा एक डान्स होऊ शकतो. हे काही काय नियम नाही, कुणाला काय आवडेल, कुणाला काही सुचेल, कुणाला काही उमजेल. पण अशाही परिस्थितीमध्ये एक बाजार व्यवस्था निर्माण होत असताना, गल्लावर व्यवस्था निर्माण होत असताना सुद्धा लोकभावनेचा विचार करत असताना सुद्धा आपल्या भावनेला व्यक्त करत असताना तुम्ही अतिशय सर्जनशीलतेने विचार मांडले आणि ते विचार मांडत असताना काही प्रश्न जे होते ते अतिशय प्रायमरी लेवलचे होते, काही प्रश्न हे त्यांना काहीतरी सुचण्यासारखे, काहीतरी मनामध्ये त्यांच्या सुचत आहे अशा पद्धतीचे होते आणि त्याला तुम्ही समर्पक उत्तर दिले, त्याबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन. आणि दुसरं, आता मी अध्यक्षाच्या भूमिकेतून बोलत असताना मला एक अत्यंत आनंद होतोय की आता सध्या सोशल मीडियाची पिढी आहे, हातात पेन घेणं, कागद घेणं आणि कागदावर आपले विचार उमटवणं ह्या भूमिका थोड्याशा मागे पडत आहेत. ब्लॉग लिहायची पद्धत सध्या सुरू झालेली आहे. फेसबुकवर मोठे मोठे पोस्ट टाकल्यानंतर मला किती लाईक्स मिळाले आणि किती कमेंट्स आले या पाठीमागे आपण लागलेले आहोत. लाईक्स आणि कमेंटच्या आणि सबस्क्राईब करा, लाईक्स कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अशा त्या चक्रव्यूहात अडकलेल्या पिढीला पुन्हा एकदा लिखाणाकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून तुमच्यासारख्या नवलेखकाची किंवा एखाद्या अशा माणसाची की जो तो आपल्यातलाच आहे, जो आपली जी भूमिका मांडतो आहे असं वाटण्यासारखं व्याख्यान होणं हे खऱ्या अर्थाने व्याख्यात्याचं यश आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही जी भूमिका मांडली त्या भूमिकेशी मी पूर्णतः सहमत आहे. कारण एका पातळीवर विचार करत असताना आपल्या लक्षात येईल की दत्ता गोलक यांनी म्हटलं की आपण तो सुचणं किंवा नवनिर्मिती करणं हे का त्या बिंदूपर्यंत पोहोचणं हे प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात. तुम्हाला ज्या वाटतात त्या मला वाटू शकणार नाहीत किंवा एखाद्या कवीला जसं सुचतात, आमच्या ममता मॅडमला किंवा इतर कवींना सुद्धा सुचतात, तसं मला कधीच सुचत नाही असं मला वाटतं. कारण कवीला सुचतच कसं हा प्रश्न मला सोशल सायन्स मधल्या माणसाला पडतो. आणि ते सुचणारं जे काही देण आहे ते खरंच मला वाटतं की ते तुमच्या बैठकीचा आहे, तुमच्या संयमाचा आहे, तुमच्या सातत्याचा आहे. आणि अशाच प्रकारचे लेखक, अशाच प्रकारचे कवी तुमच्या व्याख्यानातून कदाचित यातून लाभ निर्माण होतील असं मला वाटतं. राहता राहिला प्रश्न या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने तुम्ही एक म्हटलं की मी पुणे आणि मुंबईच्या प्रांतात राहतोय आणि सोलापूरकडच्या भागामध्ये किंवा कर्नाटकच्या प्रांतामध्ये राहणाऱ्या लोकांनी कसं लिहावं असा एक प्रश्न होता, किंवा एखाद्या पात्राला मर्यादा कशा घालाव्यात असे सुद्धा काही प्रश्न होते. परंतु मला वाटतं हे सगळ्या गोष्टी करत असताना पहिल्यांदा बसण्याची सवय लागली पाहिजे, मोबाईल सोडून बसण्याची सवय लागली पाहिजे. दुसरी गोष्ट टीव्हीला दुर्लक्ष करण्याची सवय लागली पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काय विचार आहे ते विचार उत्तर फक्त मनातच नाही ठेवता, विचार हे कागदावर उतरवण्याची सवय असली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने लेखक निर्माण होतील. मग ते लघुकथा असेल, एखाद्या शॉर्ट फिल्मची स्टोरी असेल 3 मिनिटाची, एखादी संकल्पना असेल, एखादी जी बाब तुमच्या मनात येते ती उतरवण्याची शक्ती असली पाहिजे. मी नेहमी एखाद्या व्याख्यानामध्ये गेल्यानंतर उदाहरण देतो की माझ्या लहानपणी व्यवसाय मला होते आमच्या शाळेमध्ये, आणि त्यावेळेला प्रश्न असणार व्यवसायमालेमध्ये आणि त्याला वर्कबुक म्हणूयात आपण, आणि त्याचं उत्तरे हे आम्हाला पुस्तकातून शोधून लिहावी लागत होती आपल्या भाषेमध्ये. आणि त्याच वेळेला साधारणपणे 92चा कालखंड असेल तो,
92-94चा कालखंड असेल, त्यावेळेला नवनीतनी शिक्षण व्यवस्थेमध्ये शिरकाव केला आणि 8वी 9वी 10वीला नवनीत गाईड आले आणि उत्तर लिहिण्याची सवयच मुळे मोडली गेली आणि रेडीमेड उत्तरे, रेडीमेड प्रश्न, रेडीमेड भावभावना, रेडीमेड आविष्कार याच्याकडे विद्यार्थी हे आकृष्ट होत गेले आणि त्यांची लिखाणाची सवयच मोडली. मग त्यावेळेला मला वाटतं की काही मोजके जे मुलं लिखाण करत होते, स्वतःचे नोट्स काढत होते, ती खऱ्या अर्थाने पहिला आविष्कार आहे लिखाणाचा असं मला वाटतं. मग रेडीमेड नोट्सच्या मागे लागणाऱ्या पिढीने असं म्हणू नये की सर मला सुद्धा लेखक व्हायचं आहे आणि मला सुद्धा काय करायचं आहे की पुढे जाऊन एखादी कथा, कविता संग्रह किंवा कादंबरी लिहायचं आहे. तेवढं आविष्कृत होणं सोपं नसतं रेडीमेड वाचणाऱ्या माणसांनी. त्यासाठी बसावं लागतं, त्यासाठी विचार करावा लागतं, चिंतन करावं लागतं, मनन करावं लागतं. एखादा मुद्दा अचानक रात्री 2 वाजता सुचू शकतो, कोणाला कधी काही सुचू शकतं. जसं युरेका म्हणत गेला तसा तसा आपली एक अवस्था होते की एखादा नवीन कल्पना सुचल्यानंतर कधी एकदा पेपरमध्ये उतरवू अशा प्रकारची उत्कट भावना जोपर्यंत मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत लेखक निर्माण होत नाही. त्यालाच क्रिएटिव्ह रायटिंग असं म्हणतो. क्रिएटिव्हिटी ही सुचण्यासाठी म्हणून त्याच्यासाठी पहिल्यांदा बैठक, त्याच्यासाठी संयम, त्याच्यासाठी जे काही पॅरामीटर्स लागतात हे पॅरामीटर डेव्हलप होण्याचा जो कालखंड असतो ती विद्यार्थी दशा असते. एखादा मुलगा, एखादी मुलगी किंवा एखादा रायटर हा विद्यार्थी दशेमध्येच काय करू शकतो की लिखाण करू शकतो, परंतु त्याचं पहिलं लिखाण जेव्हा तो मोठा होतो तेव्हा जेव्हा तो वाचतो त्यावेळेला त्याला लक्षात येतं की मी किती चुका केलेल्या आहेत, किती बालिशपणाने लिहित होतो किंवा मी कशा पद्धतीने लिहित होतो, अशा प्रकारची एक त्याला जाणीव होते आणि त्या जाणीवेतून त्याची परिपक्वतेकडे किंवा थोड्याशा प्रमाणात पोक्ततेकडे वाटचाल सुरू होते. परंतु हे होण्यासाठी पण आता हार्डल्स खूप आहेत, ऑब्स्टॅकल्स खूप आहेत. उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर सोशल मीडिया आहे, टीव्ही आहे, त्याच्यानंतर लवकर यश मिळवणं या प्रकारची एक धडपड जी सध्या युवकांमध्ये चालू आहे. मला लवकर मिळाला पाहिजे, मला लगेचच काहीतरी कमेंट मिळाला पाहिजे, मला पुरस्कार मिळाला पाहिजे. म्हणजे पावसाळ्यात भूछत्राप्रमाणे उगवणारे आता पुरस्कार झालेले आहेत. एखादा कथा संग्रह, कविता संग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी पाठवून देऊन मला किती पुरस्कार मिळवले, पुरस्कार मिळवण्याची एक उगाच केलेली धडपड आहे असं मला वाटतं. जर खराच अर्थाने जर तुमचे दर्जादार लिखाण असेल तर कोणत्याही व्यासपीठावर, कोणत्याही विचारपीठावर किंवा कोणत्याही स्टेजवर त्याची प्रतारणा होऊ शकत नाही. बरे त्याला वेळ लागेल परंतु ते लोकांच्या पचनी पडतं, लोकांना आवडतं, कारण त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असतं. म्हणून अशा प्रकारची जाणीव निर्माण होण्यासाठी आपण पुन्हा एकदा आपल्या व्यवसायामध्ये जावं, पुन्हा एकदा लिखाण करते व्हावं. यासाठी म्हणून पहिल्यांदा विद्यार्थ्यांना एक माझी विनंती राहील, जे विद्यार्थी ऐकत आहेत, की कधीच शिक्षकाकडे रेडीमेड नोट्स मागू नका. सर तुम्ही नोट्स देणार ना, हा प्रश्न कधीच विचारू नका. जे लोक रेडीमेड नोट्स घेतात त्याच्यातून लेखक निर्माण होऊ शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की नवीन वाचायला शिका. कोणीतरी मला सर चांगले वाचण्याचे पुस्तकं सुचवा असे म्हणण्याची वेळच येऊ नये. का असं का होतं, असा प्रश्न का निर्माण होतात विद्यार्थ्यांमध्ये किंवा एखाद्या शिक्षकांमध्ये सुद्धा. वाचत राहणं ही प्रक्रिया असते, वाचण्यातून समजून घेत राहणं, समजल्यानंतर पुन्हा त्याच्यातून नवीन प्रश्न पडणं आणि पुन्हा नव्याचा शोध घेणं, या प्रकारची श्रृंखला तयार झाल्याशिवाय त्याच्यातून नवीन काहीतरी निर्मिती होईल असं होत नसतं. म्हणून पहिल्यांदा काय केलं पाहिजे की तुम्ही एका वेळेला जर वरिष्ठ लेखकाचे म्हणजे एखादा वयोवृद्ध लेखकाचं जर वाचत असाल, माननीय भालचंद्र नेमाडे साहेबांचं वाचत असाल, त्याच वेळेला प्रणव सखदेवांची भूमिका काय आहे हे सुद्धा तुम्ही समजून घेतली पाहिजे. आणि त्याच वेळेला एखादा विद्रोही कवी किंवा एखादा विद्रोही विचारवंत काय म्हणतो आहे असं चौरंगी किंवा चौबाजूने वाचण्याची सवय लागली पाहिजे, बसण्याने वाचण्याची सवय लागली. आपण व्हॉट्सअप आणि फेसबुक किंवा इन्स्टा याच्याच वाचनापुरतेच रममान झालेले आणि त्याच्यावर मूर्खासारखी कमेंट, वाद विवाद घडवत आणून एकमेकाच्या ग्रुपमधून लेफ्ट होण्यापर्यंत, बाहेर पडण्यापर्यंत आपले तंटे पकडे विकोपाला जातात आणि त्याच्यातून साध्य तरी काहीच होत नाही. मग तसं न करता एखादा काय म्हणतो, नवीन मुलगा काय म्हणतो याच्याकडे पाहिलं पाहिजे, लिखाण केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला तुमच्या लिखाणाची जर पहिल्यांदा तपासणीच करत असेल, पहिल्यासाठी म्हणतो, प्राथमिक लेवलला म्हणतो, तर थोड्या प्रमाणात
पहिल्यांदा मीडियावर सोशल मीडियावर टाका, काय प्रतिक्रिया येतात पहा, पण त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होऊ नये याची तुम्ही काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे आणि नंतर मग लिखाण केलं पाहिजे. मग त्या मीडियापासून लांब राहून मग सृजनशील लिखाण करता आलं पाहिजे आणि त्याच्यावर सर्वसमावेशकता असली पाहिजे. आणि भाषा, तांत्रिकता, त्याच्यानंतर ग्रामर, त्याच्यानंतर सुचतच कसं तुम्हाला असं, हे जे प्रश्न आहे जोपर्यंत हातात आपण पेन घेत नाही तोपर्यंत सुचणार नाही. कोरा कागद आणि पेन जेव्हा आपण हातात घेऊ त्यावेळेला तुम्हाला नक्कीच सुचेल असं मला वाटतं. हाच त्याच्यासाठी केलेला हा प्रयत्न होता, प्रामाणिक प्रयत्न होता. मला खूप आनंद वाटला सर, प्रणव सर तुम्ही इथे आला आणि तुम्ही जे मांडणी करताय मला आठवतं मी जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होतो आणि त्यावेळेला एखाद्या माणसाकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तुम्ही कसा करताय किंवा नेट सेटचा अभ्यास कसा करता असं विचारायला गेल्यानंतर त्या माणसाची आम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागत होती. तो माणूस भेटतच नव्हता किंवा भेटला तरी सुद्धा हातचं राखून सांगणं नावाचा एक कोतेपणाची बुद्धी होती. असते, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. असे खूप अनुभव होतात, 90% अनुभव तसेच आले. एखादाच माणूस असा भेटतो की सगळं जे आपल्या जवळ आहे ते मुक्तपणे देण्यासाठी म्हणून येतो. तुम्ही तशाच पद्धतीने इथे आला. तुमच्याकडे जे काही अनुभवाची शिदोरी आहे ती तुम्ही काय केलं की खुले मनाने जे काही मला माहित आहे त्याचा कोणताही अहंभाव न बाळगता, कोणताही झाकून किंवा लपून न ठेवता अतिशय मुलांना द्यायचं आहे, मला संवाद साधायचा, मला व्याख्यान द्यायचं नाहीये, अशा भूमिकेने आलात. हे मला वाटतं हे व्याख्यानाचं फलित आहे. आणि आणखीन एक गोष्ट मला असं वाटतं की आता खूप सहजपणे लोक उपलब्ध होत आहेत मित्र हो. ही जी मोठी लोक आहेत ती 3-3, 4-4 महिने काय कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात व्यस्त असतात. अशा दर्जेदार लेखकांना आणणं हे विद्यापीठाचं काम असतं आणि त्यामध्ये नवलेखकांना आणणं हे सर्वात महत्वाचं काम असतं. हा उपक्रम मी ठेवला का तर लोकांना वाटलं पाहिजे नाही असं आहे तसं आहे असं वरवरचं बोलणारे लोक, मोटिवेशनल स्पीकर्स आपल्याला युट्यूबवर फक्त टाकलं शब्द तरी सुद्धा गुगल केल्यानंतर आपल्याला मिळतात, परंतु खऱ्याच अर्थाने मोटिवेशन मिळतं का हा संशोधनाचा भाग आहे. म्हणून मला असं वाटतं की दत्ता घोलप यांचे सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सुरवचे सर असतील, ममता बोल्ली मॅडम असतील किंवा आमच्या टेक्निकल सहकार्य करणाऱ्या सुट्टी देवळे असतील व इतर सर्व सहभागी शिक्षक असतील, यांनी सुद्धा मला वाटतं की प्रत्येकाचे एक अनुभव वेगळे असतात, प्रत्येकाचे एक लहानपण वेगळं असतं, प्रत्येकाचे एक तरुणपण वेगळं असतं. या सगळ्या भावभावनाचा आविष्कार तुमच्यातून सुद्धा लेखक म्हणून व्हावा अशी माझी तुमच्याकडे अपेक्षा आहे. आणि याही पुढे जाऊन मला असं म्हणणं असेल की एक वर्कशॉप स्वरूपात कालचा अनुवादाचा अनुभव आणि आजचं क्रिएटिव्ह रायटिंगचा अनुभव आणि पुढील कालखंडात त्याचं प्रॅक्टिकलमध्ये रूपांतर करण्यासाठी म्हणून तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यावं, प्रत्यक्ष रूपात यावं, विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, शिक्षकांशी संवाद साधावा आणि त्याच्यातून काहीतरी एक लिखाण स्वरूपात एक प्रोडक्ट ओरिएंटेड बाहेर पडेल आणि ती खऱ्या अर्थाने मला वाटतं की या व्याख्यानाचं फलित होईल असं वाटतं. पुढील कालखंडात आम्ही तुम्हाला नक्की बोलू आणि तुम्ही आल्यानंतर आमचा आनंद द्विगुणित होईल अशी मला खात्री आहे. आणि तुम्ही आला, तुम्ही मार्गदर्शन केलात, सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये क्रिएटिव्हली किंवा अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलात. ऐकणं एक चांगला गुण आहे, हा गुण तुम्ही संपादित केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली. मी माझ्या माननीय कुलगुरू मॅडमच्या वतीने इथे बोलतोय की त्यांनी मला तुम्हाला गुण विशेष दिलेले आहेत, कारण त्या एका प्रवासामध्ये आहेत त्यामुळे ते जॉईन होऊ शकले नाहीत. परंतु कोणत्याही प्रलोभनाचा विचार न करता, कोणत्याही बक्षिसाचा विचार न करता, कोणत्याही पुरस्काराचा विचार न करता निस्वार्थपणे लिहित जाणं हे खऱ्या अर्थाने निष्पाप असं आणि प्रामाणिक लिखाण असतं असं मला वाटतं. आणि अशाच पद्धतीचं तुमचं लिखाण वरचेवर भरत जावं ही शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यशामागे न धडपडता स्वतःला घडवताना आवश्यक असणारी बैठक आणि अभ्यास यावरती सरांनी प्रकाश टाकला, विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण आभाराकडे वळत आहोत. मी माननीय प्राध्यापक सागर सुरवसे सर यांना विनंती करते की त्यांनी आभार मानावेत. नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, भाषा व वाङ्मय संकुल, मराठी विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करतोय. आणि त्यानिमित्तानं आजच्या या लेखक आपल्या भेटीला या उपक्रमामध्ये माननीय प्रणव सखदेव सर आपल्याशी संवाद केला, त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली
त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या संकुलाचे संचालक, आमचे मार्गदर्शक डॉक्टर प्रभाकर कोडेकर सर यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर विद्यापीठाच्या कुलगुरू, प्रकुलगुरू आणि कुलसचिव या सर्वांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं, हा कार्यक्रम करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर इतर महाविद्यालयातील जे प्राध्यापक आहेत, विद्यार्थी आहेत किंवा या विद्यापीठाच्या संकुलातील इतर जे संचालक आहेत, प्राध्यापक आहेत आणि विद्यार्थी आहेत आणि विशेषतः भाषा आणि वाङ्मय संकुलातील जे प्राध्यापक आहेत आणि विद्यार्थी आहेत, या सर्वांनी जो बहुमूल्याचा वेळ दिला आणि ते सर्व जो संवाद आहे तो मनपूर्वक समजून घेतला, ऐकून घेतला, आपल्या प्रश्नांची उत्तरं समजून घेतली, जो वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा भेटू आपण. हो, धन्यवाद सर. धन्यवाद. नक्की भेटूया. आणि नंतर युट्यूबची लिंक मी सर पाठवतो तुम्हाला. हो, पाठवा. हो, चालेल. येऊ. अच्छा. हो. आता पण दर्शन गोलप सरांच्या मागे रेडा ओरडतोय तसा आवाज येतो. ऑडिओ सिस्टमला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही माईक ऑन केला की आवाज सुरू. सुरुवातीला तुमचं प्रास्ताविक होतं, त्यावेळेस सुरू झाल्यानंतर लक्षात आलं तिथे अडवणं काही योग्य नव्हतं. मग नंतर तुमचं बोलणं सुरू होतं.